नमस्कार आणि सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हॅलो, हॅलो, सर्वांना हॅलो एकदम. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण इतका याच्यातून वेळ काढून तुम्ही ह्या वेबिनारला उपस्थित राहिले. याचाच अर्थ असा होतो की तुम्हाला काहीतरी नवीन शिकायची आवड नक्की आहे आणि ही आवड तुमच्या जीवनाची दिवसेंदिवस प्रगतीच करत राहील. तर अशीच आवड आपली वाढू देत चला. आणि आणखी एज्युकेशन हे कधी संपत नाही. हे मरेपर्यंत आपल्याला घेणं 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 असतं आणि जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं चांगली गोष्ट आहे. तर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप मनापासून मनापासून आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छिते की जर तुम्ही आपले व्हिडिओ ओपन ठेवले तर तुम्ही खूपच छान होईल, कारण आपला आय टू आय कनेक्ट होऊ शकतं. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर हे तुम्ही मला शेवटी विचारू शकता. तर मी तुम्हाला वेळ देईलच. त्यामुळे तुम्ही वही पेन घेऊन बसले तर खूपच चांगलं, की कोणते प्रश्न आले तर लिहून ठेवायचे किंवा काही गोष्टी महत्वाच्या वाटल्या तर तुम्ही नोट्स काढून ठेवू शकता. आणि नंतर मग आपण शेवटी तुम्हाला मी वेळ देईल तर तुम्ही कोणी सगळ्यांनीच म्हणजे प्रश्न आरामात विचारू शकता. तर हा एक चांगला असा प्रोग्राम आहे. त्यामुळे इथे काही अडचण म्हणजे किंवा म्हणा काही असं हे नाहीच आहे आपल्या मध्ये. तर तुम्ही बिनधास्तपणे मला प्रश्न विचारू शकता. तर चला, सर्वात प्रथम मी तुम्हाला माझी स्वतःची ओळख सांगते की मी नंदिनी मेश्राम नागपूरवरून बोलते आहे. आणि मागच्या जवळजवळ 18 ते 20 वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे. मी कशी आली ह्या क्षेत्रामध्ये ते पण मी तुम्हाला माझी स्टोरी नक्कीच सांगेल. पण त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं टॅरो कार्ड्स बद्दल, आपण आज आपलं आहे वेबिनार, तर मी टॅरो कार्ड्स बद्दल नक्कीच सांगणार. तर त्याचा बॅकग्राऊंड मी तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करते की जेणेकरून तुमचे विचार, तुमचं फोकस्ड हा क्लिअर व्हावं की काय आहे असं हे टॅरो कार्ड्स. त्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल मी माहिती तुम्हाला आज देणार आहे. तर बघा, आपल्या पृथ्वीवर आपण आलेलो आहे. हा एक रंगमंच, म्हणजे जसं आपण नाटक बघायला जातो, कसं स्टेजवर आपण बघतोय सगळं, हो ना, कलाकार नाही करतात आहे, किंवा सिनेमा बघायला जातो तर हिरो हिरोईन आपल्याला पडद्यावर करतात, डान्स दिसतं, त्यांची स्टोरी दिसते. तशा पद्धतीचा हा पृथ्वीचा रंगमंच हा अतिशय सुंदर आहे. आणि ह्या सुंदर अशा रंगमंचामध्ये खूप छान छान म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले आहे. सागर, उंच पर्वत, जंगल, अप्रतिम सुंदर किनारे, समुद्र किनारे, विस्तीर्ण मैदान, है ना, प्राणी, सर्व प्रकारचे प्राणी, जीवसृष्टी यांनी सर्वांनी म्हणजे पृथ्वी भरलेली आहे. वनस्पती, प्राणी, किती किती गोष्टींनी म्हणजे भरलेलं ही पृथ्वी आहे. पण सगळ्यात मुख्य म्हणजे मनुष्य प्राण्यासाठी, म्हणजे आपल्या मनुष्यांसाठी पृथ्वीवरचे जीवन हे खरंच आव्हानात्मक आहे. कारण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यालाच विचार दिलेले आहेत भगवंताने, त्या नेचरने. तर त्या विचारांमुळे काय असेल, पण आपलं जीवन एक आव्हानात्मक होतं. लहानपणापासून तर कुमारवय, तारुण्यामध्ये, म्हातारपण इथपर्यंत होणारी जी वाढ असते आपली, ती दुःखदायक असते. हर पल एक छोटस बाळ देखील चालता चालता पडलं तर त्याच्या मनाने ते खूप मोठं दुःख होतं आणि तो रडायला लागतो. कदाचित त्याला आणखी जखमा झाल्या, वाढल्या, त्याच्याने तो वेदनांनी रडायला लागतो. तर अशा पद्धतीने आपल्या शारीरिक यातना, गरिबी, दुःख, मृत्यूच्या घटना आणि आपल्या मनाविरुद्ध काही काही गोष्टी घडणं, झगडे, भांडणं, ईर्ष्या, राग, क्रोध, ह्या सर्व गोष्टींमुळे आपलं जीवन दुःखदायी बनू शकते, बनतेच. परंतु प्रत्येक गोष्टीची एक विरुद्ध बाजू पण असते. असं नाही की नुसतंच दुःख आहे किंवा नुसतंच हे आहे. तर प्रत्येक गोष्टीची विरुद्ध बाजू आहे. आणि ती म्हणजे जसं प्रकाश, म्हणजे प्रकाश आहे, सूर्य उगवतो आहे, तो सूर्य डोबतो आहे, म्हणजे प्रकाश आहे तर अंधार पण आहे. जवळ कोणती गोष्ट आहे तर दूर पण कधी कोणती गोष्ट जाणार आपल्यापासून. कधी खाली आहे तर कधी वर पण जाणार आहे. है ना, शेअर मार्केटचा भाव खाली पडतो तो वरती पण जातो. कोणती बाजू डावी आहे तर कधी उजवी पण बाजू असेल. कधी गरम वाटतं, उन्हाळ्यात गरम वाटतं तर हिवाळ्यामध्ये थंडी गार वाटते. तर अशा गोष्टी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनुभवायला येतात. आपल्या जीवनामध्ये मित्र असतात, शत्रू असतात, प्रेमात पडणं असतं तर प्रेमभंग पण होणं असतं. कधी कधी सुरक्षितता असते तर कधी अनिश्चितता असते, असुरक्षितता असते. आनंद असतो,
तर निराशा हे सर्व आहेच. म्हणजे प्रत्येक मानवाला सद्गुण आणि दुर्गुणही आहेत. तर या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला एक विरुद्ध गोष्ट आहे. हाच तत्वावर जेव्हा आपण आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा आपण सर्व समाधाने, सर्व साधनांनी संपन्न असतो आणि अत्यंत शक्तिमान आणि अशा आतमध्ये आपल्या जन्मतानाच आपल्या आतमध्ये अशा क्षमता असतात. पण आणि हे अडथळे आणि आव्हान पार करून म्हणजे पार करण्याची ही जी क्षमता असते ही तुमच्या प्रत्यक्षात तुमच्यामध्ये आहे. तुमच्या स्वप्नांना, तुमच्या समोरचं विजन यांना प्रत्यक्षात आणण्याची ही क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे. हे नैसर्गिक आहे. हे काय मी सांगते आज म्हणून मी तुमच्यामध्ये तयार झालं असं नाही. तर बाळ जन्मताना अशा खूप सुंदर म्हणजे अशा क्षमता आहेत जे आपल्याला असं वाटतं की हे मी करू शकत नाही, पण सहजरित्या आम्ही करू शकतो आहे. आणि पण हा आपण क्षमता प्रत्यक्षात वापरू शकत नाही. तर का? तर प्रत्यक्षात न वापरल्यामुळे काय होतं की आपले काही मर्यादित असे विचार असतात किंवा आपण जे भौतिकता म्हणजे बघतो आतापर्यंत आपण आपल्या आई वडील, आपला समाज, आपले गुरुजन, आपलं जे काही आपल्याला मध्ये दिसलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आपण मर्यादित झालेलो आहे. म्हणजे आपण घाबरतोय की असं होऊ शकतं का? नाही, नाही, नाही. मी नाही करू शकणार. हे माझं नाही. मेरे बस की बात नाहीये. सहज म्हणतो. तर ह्या सर्व गोष्टीमुळे आपलं मर्यादित अशा विचारांनी आपलं मन आणि आपलं चित्त हे सुद्धा मर्यादित बनलेलं आहे. आणि यामुळेच तुम्हाला म्हणजे आपल्याला आपला मूळ स्वभावाची प्रचंड क्षमतेची स्मृतीच राहिली नाही. म्हणजे आठवणच राहिलेली नाहीये. आणि आता ह्याचाच शोध घ्यावा लागणार आहे आपल्याला. आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आपल्याला स्वप्न आपले काय आहेत, आपले कसे पूर्ण करू शकतो, काय कमजोरी आहे किंवा काय अडचणी येऊ शकतात किंवा कुठे आपण थांबलेलो आहोत, ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यावा लागणार आहे. अभ्यास करावा लागेल. असं नाही की कोणी सांगतंय म्हणून पळतो, कोणी सांगतोय म्हणून थांबलोय, कोणी सांगतोय म्हणून पडलो खाली. असं नाही करायला. आता आपले शस्त्र, आपलं विचार आपल्या हातामध्ये ठेवायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला आपलं जीवन म्हणजे घडवायचं आहे. आणि हे कम्प्लिटली आपल्या हातामध्ये आहे. दुसरं कोणाच्या हातामध्ये नाहीये. ना तुमच्या आई-वडिलांच्या हातामध्ये आहे, ना तुमच्या मुलांच्या हातामध्ये आहे, ना कोणत्या तुमचा कितीही चांगला मित्र असो, नवरा, बायको असो, कुणाच्या हातामध्ये नाही. स्वतंत्र आपण सर्व एकमेकांचं स्वतंत्र आपलं मत असतं. स्वतंत्र आपलं भविष्य आहे. कितीही तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवो, तुम्हाला इतकं करो, हे निमित्त होतं तेवढ्या वेळापुरतं. पण समजा तुम्हाला कितीही प्रॉपर्टी असेल, पण तुमच्या विचारांमध्ये जर गरिबी असेल, सारी प्रॉपर्टी जाईल तुमची जळून आणि तुमच्यावर गरिबी येईल. तर हे सर्व म्हणजे मी स्वतः भोगलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल तर माझी स्टोरी कशी आहे, काय आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीने विचारांनीच आपलं भविष्य घडवायचं आहे आणि त्याचं सुंदर म्हणजे एक एनर्जी हे पकडलं जातं. अशी हे टॅरो कार्डचं शास्त्र आहे. म्हणजे टॅरो कार्ड शास्त्र हे आपल्या विचारांना पकडणारे शास्त्र आहे. आपण असं सहज राहिलो ना तर विचारांना नाही पकडू शकत. कुठे काय म्हणजे एक विचार करतो तो कोणत्या विचारापर्यंत पोहोचतो आपल्यालाच आपलं कळत नाहीये. कुठून सुरुवात झाली, कुठे बंद झालं, कुठे चालू आहे, कुठे जाणार आहे माहितीच नाहीये. पण जेव्हा आपण एक मार्ग पकडला आणि एक हे केलं, जेव्हा आपल्याला टॅरो कार्डने आपल्याला समजतं की तुमचे विचार कोणत्या दिशेने जात आहेत, तुम्ही काय विचार करत आहात, तुम्हाला तिथे तुमची प्रगती आहे की तुम्ही डाऊन होत आहे, की तुम्हाला कोणी फसवत आहे, की कोणी तुम्हाला मदत करत आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला टॅरो कार्डच्या माध्यमातून पकडल्या जातात. तर विचारांच्या मार्फत जी आपली एनर्जी असते, जी आपण ब्रह्मांडामध्ये टाकतो, त्या एनर्जीला पकडण्याचे काम टॅरो कार्ड्स करतात. आणि हे विचार जर आपण आपल्या पद्धतीने बदलून आणि आपण आपले सामर्थ्य पणाला लावलं तर आपलं भविष्य आपल्या पद्धतीने बदलू शकतो. मला जे पाहिजे ते मी करू शकते. हेच विचारांचं सामर्थ्य पकडायला शिकायचंय आपल्याला ह्या टॅरो कार्ड्सच्या मदतीने. आणि एवढंच नाही तर स्वतःच्या आयुष्याला तर जाणून घेऊयाच, पण दुसऱ्यांना पण मदत करूया. कारण आपण नेचरचा भाग आहोत आणि हा नेचरचा स्वभाव आहे की जो तुम्ही स्वतः शिकले तर तुम्ही दुसऱ्यांना मदत करून ह्या जगातून जायचंय. जायचं तर सगळ्यांना एक दिवस. पण जे काही आपल्याला आलेलं आहे ते सर्वांना देऊन जायचंय. म्हणून
आज हे टॅरो कार्डचं जे मी तुम्हाला कोर्स सांगणार आहे त्याच्यामध्ये हेच आहे की आपण स्वतः शिका आणि दुसऱ्यांना पण शिकवू शकता, दुसऱ्यांना पण मदत करू शकता तुम्ही टॅरो कार्ड्सच्या मार्फत. म्हणजे हा प्रोफेशनल कोर्स आहे. तर तुम्ही दुसऱ्यांना याचं भविष्यवाणी कथन करू शकता. इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता. आता मी याचा एक तुम्हाला सिंपल एक हे सांगते की हे कसं काम करत आहे, म्हणजे है ना, काय याच्या मागचं शास्त्र आहे. तर तुम्हाला एक मी निसर्गाचा नियम सांगते. निसर्गाचा नियम आहे कारण आणि परिणाम. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी हा नियम आपल्याला समजून घेतलाच पाहिजे. याचा अर्थ काय होतो, कारण आणि परिणाम म्हणजे कृती आणि फलित याचा संबंध लक्षात घ्या. कृती म्हणजे तुम्ही जसं कोणतं कार्य करता आहात त्याचा फलित होतच, म्हणजे त्याच्या मागे तुम्हाला रिझल्ट मिळतो, परिणाम मिळतो. आणि आज तुम्हाला जो परिणाम मिळालेला आहे, जसे काही आहे, आज तुमच्या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, कुठेतरी कमतरता आहे, कुठेतरी खूप भरपूरता आहे, कुठेतरी अंधार आहे तर कुठेतरी दिवस आहे, जे काही आहे तुम्ही आज मनातून लो फील करताय, तुम्ही मनातून एकदम खुश फील करताय, तो परिणाम आहे. त्याचं आधी तुम्ही काहीतरी कारण आहे, तुम्ही कारण केलेलं आहे आणि त्या कारणाचा परिणाम आज तुम्ही भोगत आहात. जे काही असेल तुमच्यामध्ये, पैशाची अडचण असेल, तुम्हाला कोणीतरी फसवलं असेल किंवा कोणीतरी तुम्हाला मदत करून तुम्हाला वर आणलं असेल, की तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी खूप काहीतरी छान केलं असेल किंवा तुमच्या मुलांनी तुमच्या खूप छान केलं असेल, नवरा बायकोचं खूप छान पटत असेल किंवा पटत नसेल, तरी सुद्धा त्याच्या मागे तो परिणाम जो मिळाला तुम्हाला आज, त्याच्या मागे कारण म्हणजे तुमची कृती अशी काहीतरी झालेली आहे विचारांच्या माध्यमातून. तुम्हाला जरी लक्षात येत नसेल तरी सुद्धा खूप आतमध्ये डीप मध्ये विचार करावा लागतो याच्यात, आणि ते इतकं ऑटोमॅटिक आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये भिनून जातं की तसा रिझल्ट मिळतो आणि आज आपण त्याचं म्हणजे परिणाम भोगत असतो. तर कोणतंही कार्य होत असते आपल्या लाईफमध्ये, कोणतंही कार्य, तेव्हा त्या कारणाच्या मागे लपलेला असतो परिणाम. हा परिणाम म्हणून कारण आणि परिणाम हा इतका नियम सत्य आहे की जसं पेरणी केलं तर उगवायचं आहेच. पेरणी आणि उगवणे है ना, धान्य पेरणी करतो शेतकरी तर तिथून धान्य निघवतोच. तर हा जितका सत्य नियम आहे तितका सत्य कारण आणि परिणाम. आज आपल्या जीवनामध्ये जेही सुख दुःख किंवा जे काही कमतरता किंवा भरपूरता आहे त्याला परिणाम आहे. तो काहीतरी तुम्ही कारण केलेलं आहे, त्याचा परिणाम तुम्हाला आज मिळालेला आहे. जर हे समजलं तर मग आज आपल्याला जे काही करायचं आहे ते कारण, तो कारण चांगला निर्माण करायचा. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला आता शेतामध्ये काय उगवायचंय. तुम्हाला गहू पाहिजे आहे की धान पाहिजे आहे की काय पाहिजे, की फळं पाहिजे, आंबा पाहिजे की मोसंबी पाहिजे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि तशाच बिया पेरायच्या आहेत तुम्हाला. नाहीतर मग तो जर तुम्ही कचऱ्याच्या बिया पेरल्या तर कचराच तुमच्या जीवनामध्ये होणार. कडुलिंब असेल तर कडुलिंबाचंच झाड पेरणार तुम्ही, है ना, त्याचाच परिणाम येणार. तर अशा पद्धतीने याचे आणखी काही नियम पण आहेत. कारण आणि परिणाम म्हणजे पेरणी आणि उगवणं. तर याच्यामध्ये आणखी कसे नियम आहेत, तर याच्यामध्ये काही आपण 5 गोष्टी आहेत. तर त्या कशा, तर सर्वात प्रथम जेव्हा आपण जाणून बुजून करतो कोणत्या गोष्टी, तर आपल्याला सर्वात पहिले पेरण्याची इच्छा असली पाहिजे. इच्छा म्हणजे आपल्याला समजा जसं शेतामध्ये आता मला धान्य घ्यायचं आहे, तर कोणतं धान्य घ्यायचं आहे, सोयाबीनचं घ्यायचं आहे, कापूस घ्यायचं आहे की धान्य गहू घ्यायचे आहे की ज्वारी घ्यायची आहे की तांदूळ घ्यायचं आहे, हे सगळ्यात पहिले आपल्याला म्हणजे म्हणजे ठरलं पाहिजे की आपल्याला धान्य घ्यायचं आहे. एक कुठेतरी शेत आपलं पाहिजे, है ना. तर अशा पद्धतीने नंतर मग दुसरा नियम आहे की आपण पेरतो तेच उगवतो. तर तुम्हाला काय पेरायचंय, आता तुम्ही शेत घेतलं, त्याला नांगरणी केली, ठीक आहे, आता याच्यानंतर काय पेरायचंय तुम्हाला, तर पेरायचं म्हणजे तुम्हाला बटाटे पेरायचे असतील तर बटाटेच उगवतील, टोमॅटो उगवणार नाही, हे लक्षात घ्यायचंय. की तुम्हाला काय ठरवायचंय, बटाटे पाहिजे की टोमॅटो पाहिजे, तर तुम्हाला बटाटेच पेरावे लागतील जर बटाटे पाहिजे तर. तिसरा नियम आहे उगवण्यासाठी प्रथम तुम्हाला पेरलं पाहिजे. आता हे तुम्ही ठरवलं की तुम्हाला बटाटे पाहिजे तर तुम्हाला ते पेरावं लागतं, ती क्रिया करावी लागते, है ना. कारण आपण जे पेरलं तेच आपल्याला मिळणार आहे. तर काही मिळण्यापूर्वी आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे असते.
ह्या धरतीला काहीतरी, असं नाही की आपण इथे प्रार्थना केलं आणि म्हटलं की इच्छा केलं किंवा मग विजन बोर्डवर लिहून ठेवलं की मला टोमॅटो पाहिजे, मला बटाटे पाहिजे, मला बटाटे पाहिजे, मला बटाटे पाहिजे, व्हिज्युअलायझेशन केलं मला बटाटे पाहिजे, असं होणार नाही. तुम्हाला ऍक्शन पण घ्यावं लागेल. तुम्हाला जमीन पहिल्यांदा नांगरली, मग त्याच्यानंतर तुम्हाला आता ऍक्शन घ्यावं लागेल की तिथे पेरण्याची क्रिया करावी लागेल. तर तेच आहे, पहिल्यांदा आपल्याला काही मिळण्यापूर्वी त्याचे बिया पेरावे लागतात. तर ते पेरावं लागेल. आता जसं म्हणजे तुम्ही पेटवण्याचं म्हणजे अग्नी जेव्हा पेटवता तेव्हा उष्णता आधीच, म्हणजे पेटवण्याच्या आधीच तुम्हाला उष्णता मिळेल किंवा गरम होईल अशी अपेक्षा नाही करू शकत आपण. तर आपण उष्णता करावी लागेल, आग पेटवावी लागेल, तेव्हा कुठे ती आपल्याला उष्णता मिळते. पण लोक इथेच चुकतात आणि काही लोक देण्याच्या पूर्वीच मिळण्याची वाट पाहत राहतात. पण असं वागून चालत नाही. किंवा खूप लोकांना असं वाटतं मी खूप काही केलं हो, पण काही लोक देत नाही आणि आपलंही जातं असं. पण नाही, तुम्ही जे दिलं असेल ना ते आधीचं काहीतरी देणं असेल तुमचं, तर देणं थांबवायचं नाही आपल्याला. देणं कधीच थांबायचं, पेरणी थांबायची नाही. हा, पेरणी केल्यानंतरही कधी कधी काही नॅचरल कॅलॅमिटीज येतात किंवा कधी पक्षी हे करून घेतात, तर कधी काही प्राणी हे करून घेतं, तर कधी खूप पाऊस येऊन जातो, कधी कधी खूप ऊन होऊन जातं. तर कॅलॅमिटीज आहेत, पण तरी पण तुम्हाला तुमची प्रक्रिया आहे ती सतत सतत पेरत राहावं लागेल, करत राहावं लागणार आहे, थांबून चालत नाही. चौथा पॉइंट आहे, आपण जेव्हा बीज पेरतो तेव्हा एकच फळ उगवत नाही. तर आपण म्हणजे एक आंब्याचं बीज लावलं तर त्या एका आंब्याचं झाडापासून किती आंबे होतात आणि किती वर्षानुवर्ष होत राहतात, दरवर्षी आंबे लागतात. पण तुम्हाला काही थांबावं लागतं आणि काही गोष्टी वेळ द्यावा लागतो त्याला, है ना. तर तुम्ही, निसर्गाचा हा नियमच आहे. तर हे आपलं बीज म्हणजे आपले विचार, माणसाचे बीज म्हणजे माणसाचे विचार. तुम्ही एक बीज म्हणजे एक विचार ह्या ब्रह्मांडामध्ये टाकलं तर तो कितीतरी पटीने वाढून तुमच्या समोर आणून टाकतो. मग तो बीज तुमच्या सकारात्मकतेचं बीज असो की मग ते नकारात्मकतेचं बीज असो. मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे आहे हे ठरवलं पाहिजे. तुम्हाला आंब्याचं बीज पाहिजे की तुम्हाला फणसाचं बीज पाहिजे की तुम्हाला कारल्याचं बीज पाहिजे. तर जर तुम्हाला सकारात्मकता तुमच्या लाईफमध्ये पाहिजे, तुम्हाला जर श्रीमंती पाहिजे, तुमच्या लाईफमध्ये चांगले रिलेशन्स पाहिजे, तर तुम्हाला तेच बीज पेरावे लागतील. चांगले रिलेशन्स पाहिजे तर तुम्ही तुमच्याकडनं रिलेशन्स चांगले बनवण्याचे बीज टाका, विचार बीज टाका. दुसरा कसा वागतो तो त्याचा भाग आहे. घरातले अगदी आपला नवरा बायको असं म्हणते, नाही हो मी सगळं करते पण माझा नवरा असा, माझा नवरा तसा. नाही, तो तर जमीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बीज पेरत आहात. माझा नवरा असा म्हणजे त्याच्या मागे जरी म्हटलं तरी तुम्ही बीज पेरलं नकारात्मक. पण त्या नवऱ्यामध्ये काय चांगले गुण आहेत, त्याने काय आपल्यासाठी चांगलं केलं आतापर्यंत, छोट्यातलं छोटं बीज उचलून जरी माझ्या नवऱ्याने, माझी नवऱ्याची तारीफ ही केली आणि टाकलं बीज, तर ते बीज अजून तुम्हाला कितीतरी जास्त पटीने तुम्हाला मिळेल. हा मी सांगत नाहीये, हा हा निसर्गाचा नियम आहे. हा निसर्गाचा नियम आहे. आणि हे आपल्याला जेव्हा पटलं किंवा जेव्हा समजलं ना डीप मधून, तर बघा, हा निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर आपण गेलो तर किती तुमचं आयुष्य बदलून जाईल. आणि हेच तुम्हाला टॅरो कार्ड मधून पता लागतो की तुम्ही कोणत्या प्रकारचे बीज पेरून राहिले. कारण विचार पकडतात ते कार्ड्स, ते साधे सुधे कार्ड्स, कागदाचे कार्ड्स नाही आहेत. तर हे म्हणजे विचार पकडणारे कार्ड्स असतात आणि खूप सुंदर म्हणजे त्याचा रिझल्ट येतो. आणि नेमकं लोक ह्या निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जाताना दिसतात आणि नेहमी नकारात्मकतेचं बीज पेरतात. म्हणजे कोणत्याही दोन बायका, दोन लोक भेटले की ते एकमेकांच्या टीका टिप्पणी, चुगल्या चहाड्या बोलत असतात. त्यांना आपल्याला वाटतं की तो लोक ते तर नाहीये, पण मी, आणि मी खरं पण सांगते असं पण वाटते. हो, तुम्ही 100% खरं सांगत असाल, पण तुमच्या भावना, तुमचे विचार जर एकत्र जुळले तर तो निसर्ग तुम्हाला तथास्तु म्हणतो. म्हणजे तुम्ही जो बीज पेरलं त्याचं तो झाड उगवणार. मग ते नकारात्मकतेचं, माझा नवरा असा, माझे मुलं ऐकतच नाही, माझे मुलं असे, तुमचे मुलं आणखी जास्त ऐकणार नाही तुमचं आणि आणखी तुमचे रिलेशन्स खराब होत जाणार. तर हा नियम, निसर्गाचा नियम आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि शेवटचा एक नियम आहे की आपण ज्या दिवशी बीज पेरतो त्याच दिवशी तो उगवत नाही, कधीच उगवत नाही. शेतकऱ्याला माहिती आहे की पेरणी आणि कापणी याच्यामध्ये एक कालावधी असतो आणि एक निश्चित कालावधी असतो. कोणत्या बीज लवकर 2 दिवसातच उगवतात, तर कोणत्या कोणत्या बीजला थोडस महिना लागतो.
बांबूच्या झाडाला तर 11 वर्ष लागतात म्हणतात. सागवानाच्या झाडाला पूर्ण 10 वर्ष लागतात चांगलं मोठं व्हायला, तेव्हा पुढे तो किंमत देतो त्या झाडाला. एका झाडाची किंमत 10-15 रुपयाचं झाड आपण विकत घेतलो, पण त्याला 10 वर्ष ठेवलं तर तो 2-2.5 लाख रुपये देतो. म्हणजे काही वेळ लागतो त्याला मोठं व्हायला, है ना? असंच आहे की आपण एखादा विचार आज टाकला तर तो लगेच पूर्ण होतो असा नाही. आज जसं आम्ही रेकी पण शिकवतो, तर रेकीमध्ये पण म्हणतात काही काही लोक की रेकी द्या मॅडम, माझं काम झालं पाहिजे, झालं पाहिजे. आणि मग अजून रेकी दे, अजून काम झालं नाही मॅडम, 8 दिवस झाले, महिना झाला, अरे यार, मी माझी रेकी काम करते की नाही मॅम, मी बरोबर शिकली की नाही, की मी फसवले तर गेली नाही. तर असं नसतं. तर ती एक वेळ द्यावा लागतो. हे बीज आहे, म्हणजे हे सगळे निसर्गाचे नियम, निसर्ग आपल्याला सांगतोय सगळ्या गोष्टीतनं. आपल्याला आपली दृष्टी ती समजून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजून घ्याव्या लागतात. आणि त्याची घाई नसते, तर एका विशिष्ट वेळेवर तुम्हाला त्याचे काही रिझल्ट असतात, अगदी 2 दिवसात मिळतील तुम्हाला, काही दिवस 2 महिने, तर काही दिवस काही रिझल्ट तुम्हाला 2-2 वर्ष सुद्धा लागू शकतात. तर याचा एक खूप सुंदर मी तुम्हाला एक एक अनुभव पण तुम्हाला सांगत जाईल आता पुढे, की हे जसं म्हणजे मी एका लेडीला, एक एक मुलगीच होती, तिच्या लग्नासाठी आम्ही, म्हणजे रेकीचा होता हा, म्हणजे रिझल्ट सांगते. तर रेकीसाठी तिला एक मुलगा आवडत होता. त्या मुलासाठी आम्ही रेकी दिली की त्या मुलाशी लग्न व्हावं म्हणून. अगदी म्हणजे जवळजवळ 6 महिने कंटिन्युअस मी रेकी दिली. आणि मग एक दिवस कळलं 6 महिन्यानंतर की त्या मुलाचं दुसरीकडे लग्न झालं. एकदम ती बिचारी निराश झाली आणि म्हणे की मॅडम, इतके 6 महिने आपण रेकी दिली, आपण काही रेकी काम करत नाही का, असं वगैरे. म्हणलं अगं धीर धर असं. आणि नसेल ते आपलं आपल्या हातातलं तर ठीक आहे ना, कारण प्रत्येकाचं नशीब वेगळं असते, कुठून काय आहे. पण रेकी हे नेहमी चांगलंच काम करते, ही पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो आहे. जसं टॅरो मध्ये आपण म्हणतो ना, रेकी आणि टॅरोचं कॉम्बिनेशन केलं तर फारच सुंदर तुम्हाला रिझल्ट येतो पुढे. तर काही झालं, मग तिचं दुसरीकडे लग्न झालं आणि 2 वर्षानंतर, लग्नाच्या 2 वर्षानंतर एक मुलगी पण झाली तिला. म्हणजे तेव्हा आम्हाला कळलं की बरं झालं त्या मुलाशी लग्न झालं नाही. का? तर कारण तो ऑस्ट्रेलियाला सेटल झाला आणि ही इथे एकुलती एक मुलगी होती, हिच्यावर जिम्मेदारी होती आई वडिलांची. आणि एक मंदबुद्धीची मुलगी, तिची बहीण पण होती, तर तिला सांभाळण्याची जिम्मेदारी पण होती. म्हणजे एवढं सगळं सोडून, भारत सोडून ती तिथे जाऊ शकत नव्हती, हे तिचे म्हणजे हे होतं. आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झाला सिटिझनशिप घेऊन. तर हे दोघांचं पटलंच नसतं, आणि कदाचित आम्ही मग टॅरोमध्ये पाहिलं तर डिवोर्स झाला असता, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण रिव्हर्सच यायचं, ह्या दोघांचं नाही जमू शकत. तर अशा पद्धतीने मग ती म्हणाली, तिनेच मला येऊन सांगितलं की बरं झालं मॅडम, नाही झालं लग्न. मी असं, आपण भावनेच्या भरामध्ये काही काही गोष्टी, चुकीचे डिसिजन्स घेतो. पण अशा वेळेस आपल्याला टॅरो कार्ड आपल्याला हे संकेत देतात, आपल्याला सांगत असतात, भविष्य सांगत असतात. तर अशा पद्धतीने ही टॅरो कार्ड विद्या ही एक संकेत विद्या आहे. तुम्हाला एक संकेत देतं की तुमच्या आयुष्यात काय होऊ शकतं. आणि हे आपलं भविष्य आपल्या आतमध्येच असतं. हे काय कोणी बाहेर देव बसला नाही कुठे मंदिरामध्ये की तो तुमचं भविष्य करेल आणि सांगेल आणि कुठेतरी पहिले लिहून ठेवलेलं आहे, असं काहीच नाही आहे. ते सर्व आपल्या आतमध्ये आहे, आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये आहे. इतकी रियालिटी आहे. आता आपण ज्योतिष शास्त्रामध्ये पण खूप हे केलेलं आहे, ते सगळं म्हणजे तुमचं लिहिलेलं आहे असं म्हणतो, पण ते ऍक्च्युली तुमचे विचार तुम्ही लहानपणापासून कसे तयार केले, किंवा आधीच्या जन्मामध्ये काय विचार असतील, काय भावना असतील, ते सर्व ते तुमच्या ह्या ब्रह्मांडामध्ये लपलेलं आहे. ते आपल्याला ओळखता येत नाही. आणि ह्याच ठिकाणी हे टॅरो कार्ड्स आपल्याला मदत करतात. इतकं जबरदस्त आहे ना, आश्चर्यकारक तुम्हाला म्हणजे मदत करतात, की असं कसं माहिती समोरच्या लोकांना, अननोन लोकांना आपण सांगतोय. कसं माहिती, त्या आपल्याच घरच्याच लोकांना, आपल्याला घरच्या लोकांचं माहिती नसतं. तिथे काय कर, आता मुलं बाहेर जातात काय करतात माहिती नसतं, है ना? तर हे अननोन लोकांचं तुम्हाला कसं कळतं? तर इतकं जबरदस्त आहे की आपलं पास्ट काय होतं, आपलं फ्युचर आपण काय क्रिएट करणार आहोत, याचा काय आणि काही करण्याचा जोश किती आहे आपल्यामध्ये, तो जोश किती जास्त आहे किंवा कमी आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी, काही करण्याचं तुमच्यामध्ये फ्रिक्वेन्सी, एनर्जी फ्रिक्वेन्सी किती आहे, हे सर्व म्हणजे एका ह्या टॅरो कार्ड्स मार्फत आपल्याला कळू शकतं. आणि ही संकेत विद्या विद्या आहे. म्हणजे संकेत विद्या म्हणजे कसं, एक डिव्हाइन गायडन्स है ना, म्हणजे त्या निसर्गाकडून आपल्याला गायडन्स मिळत आहे. इथे मी कोणता देव धर्म, जात पात याचं काहीच नाही सांगत, हे एक ह्युमन बिंग आणि नेचर यांचं सुंदर रिलेशनशिप आहे हे. तर नेचरच आपल्याला आपल्या विचारांना सांगतो आहे.
विचारांना फक्त भौतिकतेमध्ये, ह्या कार्ड्समध्ये जे चित्र आहेत, त्या चित्र वाचण्याची भाषा आहे ही. त्या चित्रांच्या मार्फत आपल्याला हे कार्ड म्हणजे समजतं. सिंपल आहे, जसं आपण नोटा बघतो है ना. 10 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट, है ना, 1000 2,000ची नोट. आपल्याला कसं समजतं? 10 रुपयाच्या नोटमध्ये एक चॉकलेट येतं, 100 रुपयाच्या नोटमध्ये एखादा काहीतरी पॅकेट येतो की ज्याच्यातून आपण काहीतरी खाऊ शकतो पोटभर किंवा जेवण मिळू शकतं तुम्हाला. 500 रुपयामध्ये काहीतरी तुम्हाला किराणा येऊ शकतो थोडासा. हा, 500 रुपयाच्या 2 नोटा किंवा 2,000च्या नोटा आता तर नाही आहेत, पण असत्या तर त्याच्यातून आपल्या महिन्याचा किराणा येऊ शकतो. म्हणजे बघा, आहे तर काय, कागदच आहे तो. फक्त त्याचा आकार बदललेला आहे, लहान मोठा, त्याचे रंग बदललेले आहेत, त्याच्यावर नंबर्स बदललेले आहेत, त्याच्यावरचं चित्र बदललेलं आहे आणि त्याच्यावरून आपण त्याला एक एनर्जी देतो है ना. त्या एनर्जी मधून, एक्सचेंज एनर्जी मधून आपल्याला सामान मिळतं. 100 रुपयाच्या नोटमध्ये इतकं येतं, 10 रुपयाच्या नोटमध्ये इतकं येतं, 5 रुपयाच्या नोटमध्ये एवढं येतं, हे आपल्याला समजतं. सेम तसंच हे पण आहेत कागदाचेच तुकडे. पण ह्या कागदाच्याच तुकड्यांवर आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना ज्या असतात त्या, त्याच्यावर हे असतं, म्हणजे एकंदरीत चित्र असतं. आणि त्या चित्रांच्या आधारे आपल्याला ती फ्रिक्वेन्सी जुळते, म्हणजे जो आपल्याला कार्ड्स काढतो त्या व्यक्तीचे फ्रिक्वेन्सी जुळते, त्यालाच माहिती असतं की त्याच्या जीवनामध्ये काय होते आहे. आपल्याला ऍज अ टॅरो रीडर म्हणजे फक्त आपल्याला त्यांची भाषा ती वाचता येते. आणि हे टॅरो कार्ड्स तुम्हाला तुमच्या अंतर्मनाच्या चेतनेशी जोडतं, म्हणजे सबकॉन्शियस माइंडशी जोडतं. आणि ह्या कार्ड बनल्या चित्रांच्या द्वारे सांकेतिक भाषात ते आपल्याला प्रत्यक्षात गायडन्स देतात. काही जादूगिरी नाहीये, एकदम सिंपल शास्त्र आहे, सायंटिफिक शास्त्र आहे. माझ्यासारखी सिंपल हाऊसवाईफ एक होती आणि ती हे काम करू शकतो, तर हे काम कोणीही करू शकतो. तर हे आपल्याला कार्ड प्रत्यक्षात गायडन्स देत असतात आणि ते गायडन्स आपल्याला ओळखून आपण आपलं भविष्य बदलू शकतो. भविष्य बदलणं खूप गरजेचं आहे. जर तो निगेटिव्ह असेल तर आपल्याला आपलं विचार बदलवता येतात. आणि कारण आपलं भविष्य आपल्या विचारांमध्येच लपलेलं, हा निसर्गाचा नियम आहे. तर आपल्याला हेच सांगायचं आहे की आपल्या विचारांना वाचायला शिकूया, आपलं भविष्य बदलायला शिकूया, टॅरो कार्ड शिकूया है ना. तर टॅरो कार्डद्वारे आपण आपलं भविष्य नक्की बदलू शकतो. नुसतं भविष्य वाचून ऐकून काय करायचंय. आणि कोणी म्हणेल की अरे तुमच्या भविष्यामध्ये असं आहे तसं आहे तसं आहे. आणि आपण आता जनरली मी माझ्या आईला खूप आवड होती म्हणजे भविष्याची. बरोबर ती कोणत्या ज्योतिषाकडे गेली की बस पूर्ण आली की पूर्ण म्हणजे बिचारीची पूर्ण एनर्जी चालली जायची, कारण ते खूप निगेटिव्हच सांगायचे की असं होईल तसं होईल तसं होईल तसं होईल. पण होईल तर होईल, मग करायचं काय. तर मग ते लोक हे रत्न विका, मग याचं मंत्र म्हणा, तर मग ह्या देवाकडे करा, तिथे फलित करा, ते करा. मी स्वतः केलेलं आहे. एक हा पूजेला 15-15, 20-20 हजार रुपये दिले बिनफालतूच. अरे तुम्हाला काही गरज नाही आहे कुठे पूजा करायची, कुठे रत्न घालायची, कुठे कोणते क्रिस्टल्स करायची. हे सगळं माध्यम आहे. सगळ्यात मेन आहे आपले विचार, ते आपल्याच आतमध्ये आहेत. आणि क्रिस्टलही म्हणतो आपण काम करतात, करतात काम बिलकुल करतात, पण त्या क्रिस्टलच्या मागे आपले विचार दडलेले आहेत की अरे मी आता हे रत्न घातलेलं आहे, आता मी पुखराज घातलेला आहे, मी पन्ना घातलेला आहे, मी आता मंगळ घातलेला आहे. आपल्याला ते लक्ष देतं आणि आपल्या याच्यामध्ये आता मी शांत आहे, आता माझं चांगलं आहे, आता माझा मंगळ सौम्य झालाय. हे सगळं आपल्या आपल्या विचारांना आपण वारंवार अफर्मेशन देतो आणि मग आपलं ते भविष्य बदलतं. पण सत्य ज्ञान जाणून घेतलं, ओरिजिनल ज्ञान जाणून घेतलं, तर मग ह्या सगळ्या गोष्टीची गरजच नाहीये. हो की नाही. भगवान बुद्ध, महावीर, संत महावीर हे तेवढे मोठे राजाचे राजपुत्र होते. एवढं राजाचं सगळं सोडसाड करून जंगलामध्ये गेले ते यार. महावीर जैननी तर अंगावरचे कपडे नाही ठेवले, तरी सुद्धा त्यांना भगवंत पद लाभलेलं आहे, तथागत म्हटलेलं आहे त्यांना. का, कसं काय. तर तेच आहे, नेचरचे त्यांनी नियम जाणून घेतले आणि तेच आपल्याला सगळ्यांना शिकवायचा प्रयत्न केलाय त्यांनी. पण आपण त्यांना जाती धर्मात मांडलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. पण ऍक्च्युली आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला काढून ठेवा. धर्म, जात पात, स्त्री पुरुष हे सगळं बाजूला काढून ठेवा. आपलं मनुष्य आणि आपण ह्युमन बिंग आहोत, आपण आपलं भविष्य कसं बदलू शकतो हे समजून घेऊया. कारण आपल्या प्रत्येकांमध्ये, आपल्या ह्युमन बिंग मध्येच भविष्याचा वेध घेण्याची ही मानवी सहज प्रवृत्ती आहे. कोणालाही असं वाटतं, कुठेही दिसलं की आता तुम्ही स्वतः एवढे म्हणजे टॅरो कार्ड रीडर झाले तरी सुद्धा कोणी सांगितलं तरी तुम्हाला हात पुढे दाखवा, मला हाताचं.
ह्या सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे पद्धती आहेत. हात बघणं, ग्रहमान बघणं वगैरे वगैरे, ज्या बऱ्याचशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये हे टॅरो कार्ड एक कला आहे तशीच. तर ही आपली मानवी सहज प्रवृत्ती आहे. भूतकाळामध्ये डोकावणे आणि भविष्याचा शोध घेणे हे नेहमीच आपल्याला भुरळ पाडत असते. म्हणजे कोणी अननोन लोकांनी विचारलं, सांगितलं की तुम्ही मागे असं असं केलं होतं, किंवा तुमच्या मनामध्ये असं असं झालं, किंवा तुम्ही एक बिझनेस केला आणि तो तुम्ही त्याच्यात बुडले. आपल्याला एकदम आश्चर्य वाटते, अरे याला कसं माहिती आपलं भविष्य, आपलं म्हणजे भूतकाळ असं असं झालं, किंवा तुमच्या आई वडिलांशी पटत नाही, किंवा तुमचा मुलगा असा असा करतो, किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी महत्वाचे व्यक्ती मृत्यू पावले का, असा जेव्हा प्रश्न विचारला, एकदम अरे छे, याला कसं काय माहिती. तर भूतकाळातल्या गोष्टी डोकावणं आणि भविष्याचा शोध घेणं हे नेहमी आपल्याला भुरळ पाडत असते ही गोष्ट. पण हे जेव्हा टॅरो कार्ड मध्ये आपल्याला जेव्हा समजतं, ते खरंच मजा येते टॅरो कार्ड मध्ये पण. तर टॅरोचा अर्थच आहे गूढ विद्या. म्हणजे गूढ असं काय आपल्या भूतकाळामध्ये झालं आणि काय आपल्या भविष्यामध्ये होणार. तर भविष्यामध्ये कोणती गोष्ट लपलेली आहे, तर ही लपलेली गोष्ट जाणण्याची कला म्हणजे टॅरो कार्ड्स आहे. म्हणजे अज्ञात गोष्टीचा शोध घेणं किंवा आकलन करणं म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग करणं. प्रत्येक वेळेस आपल्या जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला खूप त्रास होतो, कधी कधी काय करावं समजत नाही. तर अशा वेळेस टॅरो कार्डचं मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरतं, खूप उपयुक्त ठरतं. तर जीवनाकडे बघण्याचा एक नवीन मार्ग किंवा दृष्टिकोन मिळतो, की कशा पद्धतीने आता आपण म्हणजे किंवा आपण कुठे चुकत होतो, काय बघतो, कसा निगेटिव्ह विचार करतो का, की पॉझिटिव्ह विचार करतो, किंवा जो विचार करतो तो योग्य आहे का आपल्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टीचा एक दृष्टिकोन आपल्याला मिळतो, एक मार्ग मिळतो टॅरो कार्डच्या मार्फत. ह्या टॅरो कार्ड मध्ये असतं काय ऍक्च्युली, ह्या कार्ड मध्ये आहेत काय. त्या कार्ड मध्ये काही नाही, काही प्रकृती, प्राणी. प्रकृती म्हणजे निसर्ग रम्य वातावरण, म्हणजे सकाळ, उगवता सूर्य, डुबता सूर्य, पौर्णिमेचा चंद्र, अमावस्येचा चंद्र, हे सगळं म्हणजे प्रकृती. प्राणी, व्यक्ती, वनस्पती. तर असे काही प्रतिकात्मक रेखांकित असे चित्र असतात. तर ह्या चित्रांवरून ही सांकेतिक भाषा एक असते. ह्या सांकेतिक भाषेवरून आपल्या विचारांची दिशा कशी आहे हे सांगत असतात. आणि हे पूर्ण आपल्या एनर्जीवर काम करत असतं. जर तुम्ही एनर्जीमध्ये डल असाल, किंवा तुम्हाला जसं आता एखादा नवरा बायकोचे भांडण असतात, ते इतके टोकाच्या भूमिकेत जातात की त्या बायकोला असं वाटतं की बस आता मला नको आहे, किंवा त्या नवऱ्याचं असं वाटतं की नको आहे आता, मला हे रिलेशन मला टिकवायचंच नाही, होऊच नाही शकणार माझ्यामध्ये. तर बरोबर तुमची अशी एनर्जी फ्रिक्वेन्सी असेल एकमेकांच्या विरोधात, की तिथे तुम्हाला समजून जाईल की तुम्ही आउटकम काय होऊ शकेल, की हे एनर्जी म्हणजे ह्या रिलेशनशिप मध्ये डिव्होर्स होईल का, किंवा डिव्होर्स न होता हे दोघं वेगळे राहतील का, किंवा एकदमच दोघांमध्ये खूप मजबुरी अशी झाली आहे का, असा टाईपचं येईल. आणि बरोबर तिथे चित्र येतात आणि तुम्ही त्यांना भविष्य सांगू शकता. एक मी तुम्हाला याचं हे सांगते, एक मॅडम आल्या होत्या माझ्याकडे 2 वर्षापूर्वी. आणि त्यांचे मी जेव्हा कार्ड काढले पूर्ण, म्हणजे नवरा बायकोचं, म्हणे आमचं दोघांचं पटेल का. आणि बघा आपल्याकडे व्यक्ती येतात ना जेव्हा, तर ते परीक्षा बघायलाच येतात, ते असं एकदम धडधड झरझर सांगत नाही. बरेचसे लोक, काही काही लोक सांगून देतात. इथे तर मी सगळ्यांना हेच सांगत असते की समोरचा व्यक्ती बोलतोय तर त्याचं पहिल्यांदा कम्प्लिटली ऐकून घ्यायचं. आपल्याला लिसनिंग इथे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आपलंच सांगणार तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखू नाही शकणार. तर तुम्हाला कम्युनिकेशन, लिसनिंग, हे सगळं खूप गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं जातं. तर ती मॅडम म्हणे की आमच्या दोघांचं पटेल का हे मला सांगा. तर मी तिथे पाहिलं, तर म्हटलं की हो येऊ आहात ना तुम्ही, तर सोबतच राहणार आहे, याच्यात काही एवढं विशेष आहे. म्हणतात थोड्याशा नकारात्मक काही गोष्टी आहेत, पण म्हणे डिवोर्स होईल का. म्हटलं डिवोर्स तर नाही होणार, बिलकुलच नाही, काहीच नाही दिसत म्हटलं इथे. तर ती एकदम ती हसली आणि मला म्हणे की मॅडम डिव्होर्स झालेला आहे, आता फक्त शेवटचं याच्यामध्ये म्हणजे कोर्टामध्ये आमची केस चालू आहे, शेवटची मला आता डेट आहे, उद्या परवा काहीतरी सांगितलं, आणि साईन केले आमचा डिव्होर्स होईल. मला धक्का बसला अक्षरशः की अरे माझे कार्ड तर सांगतच नाही इथे डिव्होर्स आहे, आणि ही कशी म्हणते की डिव्होर्स झालेला आहे. म्हणजे मागच्या 1 वर्षापासून ती केस झालेली आहे, पूर्णपणे डिव्होर्स झालेला आहे. फक्त आता एक लास्ट एक अपॉइंटमेंट आहे, आणि त्याच्यामध्ये आता काही बदलण्याची काही हे नाहीये. आता मी जेव्हा तिला असं सांगते, तर खरंच सांगा, त्या व्यक्तीचा माझ्यावर विश्वास वाटेल का, की ती प्रॅक्टिकल मध्ये सांगते की तिचा डिवोर्स झालेला आहे, एका साईनची गरज आहे, आता एक डेट आहे आमची उद्याची. बट कोणीतरी माझ्या मैत्रिणीने, म्हणजे आमच्याच फ्लॅटच्या खाली आहे ती, आमची माझी खूप चांगली म्हणजे शेजारी आहे, आणि तिने आपल्याला सांगितलं की एकदा ताईकडे जा आणि बघून घे कार्ड्स.
आणि मी तिला सांगते की डिव्होर्स नाहीये, आणि ती म्हणते की डिव्होर्स झालेला आहे. असं कसं यार? मला स्वतःला पण संशय एकदम, म्हणजे मीच धास्तावली की इतक्या वर्षाचा अनुभव आपला, आणि कसं झालं? तर मग तरी पण मी एकदम म्हणजे असं डाऊन झाले आणि म्हटलं की ठीक आहे, काहीतरी कारण असेल, होऊ शकतं की काहीतरी असेल, म्हणून मी तिला थोडंसं समजवलं, हे केलं, आणि तिला मग मी सांगितलं. गेली दुसऱ्या दिवशी झालं, डिव्होर्स झाला, सगळं झालं. आता मात्र मलाही थोडंसं म्हणजे फील वाटलं की यार आपण, म्हणजे मला असं वाटलं की आपण फसवत तर नाही आहे, म्हणजे असं, म्हणजे हा कसं निगेटिव्ह, इतक्या वर्षाची म्हणजे माझी प्रॅक्टिस, तरी सुद्धा मला म्हणजे शंका माझ्यावरच आली. आणि मी एकदम म्हणजे असं, म्हणजे मला स्वतःलाच असं अपराध्यासारखं कसं तरी वाटायला लागलं. परत मी रेकी केली आणि म्हटलं जे काय असेल भगवंता, माझ्याकडनं तू करून घेतलं, मी निमित्त आहे, बघूया काय. 2-3 महिन्यानंतर ती माझ्याकडे परत आली आणि मला ती म्हणाली, तिला एक मुलगा होता, की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं ते बरोबर आहे. मला एकदम आश्चर्य वाटलं, कसं काय बरोबर आहे? म्हणे 2-3 महिने काहीतरी झाले डिव्होर्स होऊन, सर्टिफिकेट्स माझ्याजवळ आहेत, त्याच्याजवळ आहेत, त्याच्या सगळं आहे. पण आम्हाला एक मुलगा आहे. त्या मुलासाठी म्हणून तो आपल्या मुलापासून दूर राहू शकला नाही. मला त्यांनी सगळं म्हणजे पैसे दिले, मला वेगळं घर म्हणजे किरायचं घेऊन दिलं, किराया तो देणार वगैरे, सगळं सगळं ते झालं. आणि मुलाचा खर्च तो उचलणार सगळं. पण तो मुलाशिवाय माझ्याशिवाय राहू शकला नाही, आणि तो परत माझ्याकडे नित्य नेमाने येऊ लागला. आणि सगळं शारीरिक, मानसिक सगळ्या गोष्टींनी म्हणजे आम्ही परत एकजूट, फक्त आता आमच्यामध्ये ती सामाजिक सर्टिफिकेट नाहीये की आम्ही लग्न केलेलं आहे. नव्याने प्रेम प्रकरण चालू झालं. नव्याने प्रेम प्रकरण. आणि परत ते दोघं एकत्र आले, आणि असं करता करता 1 वर्ष ते असं चोरून लपून भेटणं, म्हणजे परत ते, तो आपल्या आई वडिलांपासून, मग त्याची आई पण मरण पावली, ज्या आईच्या बद्दलचं तिचं जरा सासू सुनेचं जास्त पटत नव्हतं, ती आई मरण पावली. आणि परत सासऱ्याने म्हणजे हे केलं की आता तू एकटा राहतो, एवढा मोठा बंगला आहे, एकच मुलगा आहे, त्याच्यातही तुम्ही असं करताय काय? तर त्या आई वडिलांनी, म्हणजे वडिलांनी समजवलं मुलाला. आणि हळूहळू, आश्चर्याची गोष्ट, लग्नाच्याच दिवशी, त्याच तारखेला परत त्यांनी लग्न केलं, कोर्ट मॅरेज. म्हणजे बघा, आपल्याला किती आपण म्हणजे भौतिकतेमध्ये कोर्टामधून त्यांना हे मिळालेलं आहे, सर्टिफिकेट मिळाली आहे, कोर्ट म्हणजे डिवोर्स झालेला आहे, सगळं म्हणजे प्रॉपर्टीची विल्हेवाट लावलेली आहे, मुलगा कोणाकडे राहणार काय, सगळं गोष्ट झाली आहे. तिथून हे परत त्याच दिवशी लग्न करतात. कसं म्हणजे इतके म्हणजे ह्या जगामध्ये नाटकं आहेत ना, की मी काय सांगू. असे असे लोक आलेत ह्या 20 वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडे, की असं आश्चर्याचे धक्के. तर अशा पद्धतीने आपल्याला ही आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी असते, आणि त्या एनर्जी फ्रिक्वेन्सीमुळे आपल्याला जीवनामध्ये रिझल्ट्स मिळत असतात. आणि हे रिझल्ट्स त्या एका साध्या टॅरो कार्ड्स, म्हणजे कागदाच्या तुकड्यांमध्ये, त्या चित्रांमधून आपल्याला ते सांगत असतात. तर एक अंधारात प्रकाश दाखवण्याचे काम हे कार्ड्स करत असतात, असं म्हटलं तरी चालेल. पण हे जितके मी साधे सिंपल म्हणते ना, एक कार्ड म्हणजे कागदाचा तुकडा आहे, तर ऍक्च्युली हा कागदाचा तुकडा नाही, तर हा ईश्वरीय ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती, ती आपल्याला त्या कार्ड मधल्या चित्रांच्या द्वारे आपल्याला गाईड करत असतं. इतकं जबरदस्त आहे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट, आजही मी आश्चर्य करत असते. आजही मला म्हणजे असं आनंद होतो, आणि आजही माझ्या जीवनामध्ये अशा ओपन होत असतात की अरे च्या, हाही दरवाजा आहे का, अरे च्या, हे असंही होतं का. ते इतकं जबरदस्त आहे. तर आपल्या जीवनामध्ये योग्य पर्याय निवडायला सुद्धा टॅरो कार्ड मदत करत असतात. तर हे जे कार्ड वाचन करत असतो आपण, तर त्याला टॅरो रीडर म्हणतात. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये मार्गदीपक ठरतो. आज माझ्या नावापुढे नंदिनी टॅरो रीडर, रेकी ग्रँड मास्टर, तर ही एक पदवी मिळते. आता ही कोणत्या युनिव्हर्सिटीची पदवी किंवा कोणत्या याची नाहीये. माझं तर इन्स्टिट्यूट आहे, हे रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट आहे जरूर. पण हे एका आपल्या युनिव्हर्सल, म्हणजे त्या लाईफ फोर्स एनर्जी, ब्रह्मांडी एनर्जी कडनं आपल्याला ही पदवी मिळाली, असं समजायला हरकत नाहीये. तर इतकं जबरदस्त आपण मार्गदीपक ठरतो दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये. तर याच्यामध्ये आपण म्हणजे काय काय शिकणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे मी आधी सांगणारच म्हणजे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला माझे काही स्वतःचं एक, मी कसं आले मी ह्या क्षेत्रामध्ये, ह्याबद्दल मी सांगू इच्छिते. तर मी परत, बरेचसे नवीन लोक आले त्यांच्याशी परत मी ओळख करून देते की मी नंदिनी मेश्राम,
मी रेकी ग्रँड मास्टर आहे, टॅरो रीडर आहे. मागच्या 18 ते 20 वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे. प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूशन हे माझं इन्स्टिट्यूटचं नाव आहे. तर मी तुमच्यासोबत एक शेअर करते आहे. एक मिनिट. हा. तर हे माझं इन्स्टिट्यूटचं नाव आहे, प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ म्हणजे स्पिरिच्युअल हिलिंग. याच्यामध्ये मी अनेक कोर्सेस शिकवत असते. म्हणजे रेकी ग्रँड मास्टर पर्यंत पूर्ण कोर्सेस आहेत. प्रोफेशनल टॅरो रीडर आहे, एंजल थेरपी, याच्यामध्ये डाउजिंग वगैरे, आणि पर्सनल लाईफ कोच पण म्हणून मी आहे. NLP हे सायंटिफिक एक अशी म्हणजे विद्या विद्या म्हणजे काय म्हणतात, आपले विचार कसे कामं करतात. न्यूरो म्हणजे आपले न्यूरॉन्स मध्ये, आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स कसे तयार होतात, त्याच्यामधून आपल्या लँग्वेज म्हणजे आपल्या विचारांनी आपले इथे तयार होतात आपले न्यूरॉन्स, आणि ते कसे प्रोग्राम होतात आणि आपल्या लाईफमध्ये ते कसे घडवतात, आपलं लाईफ कसं घडवतात याबद्दल पूर्ण ते माहिती याच्यामध्ये सांगितलं जातं. हा कोर्सच आहे, एकदम सायंटिफिकली आहे. तर हे सर्व म्हणजे मी शिकवत असते, मागच्या जवळजवळ 18 ते 20 वर्षापासून शिकवते आहे मी. आणि आता आपल्या मराठी लोकांना सोपं जावं म्हणून मी हे मराठी अगदी सिंपल लँग्वेज मधून मी शिकवत असते, प्रोफेशनल टॅरो रिडिंग. तर मी ह्या क्षेत्रामध्ये कशी आली ते मी याचा तुम्हाला सांगू इच्छिते. तर कसं आहे, मी 2006 च्या आधी एक सिंपल हाऊसवाईफ अशी होती. आणि म्हणजे सगळं काही छान चालू होतं माझं. एक्झिक्युटिव्ह फॅमिली, माझे माहेर, माझे सासर, माझे मिस्टर, माझे वडील एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर्ड झाले नागपूरमधून. नागपूरमध्ये त्यांचा दबदबा होता त्या काळामध्ये, म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. आणि माझ्या मिस्टरांचे एक त्यांचं आर्किटेक्ट म्हणून एक चांगलं नाव झालं होतं. आणि त्यांनी आपल्या याच्यामध्ये भरपूर काही कमवलं होतं, म्हणजे प्रॉपर्टी, पैसा. मला असं म्हणजे कधी कमी पडलंच नाही. मी जे म्हटलं ते माझ्या समोर नोकर चाकर सगळ्या गोष्टी प्रस्तुत, म्हणजे अगदी बालपणापासून त्या 50 वर्षाच्या आधीपासून, म्हणजे माझ्या घरामध्ये कार पासून मला सगळं, फोन त्यावेळेस वगैरे माझ्याकडे फोन होता. माझ्या मैत्रिणीकडे फोन नाही, तर मी फोन करू कोणाला, कोणाचकडे फोन नाही. तर अशी सिच्युएशन होती, खूप मजा. आणि माझ्याकडे घरी पाहायला यायचे फोन कसा असतो माझ्या मैत्रिणी, मला त्या गोष्टी आठवते. तर अशा संदर्भामध्ये असं माझं सगळं लाईफ आणि इतकं सुंदर सहज जात होतं. पण अचानक एक दिवस माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला आणि ते निघून गेलेत. म्हणजे ते झालं आणि इथून माझं जीवन बदललं. 17 वर्षाचं माझं वैवाहिक आयुष्य एकदम कम्प्लिटली संपलं. मला 2 मुली आहेत. त्यावेळेस माझी एक मुलगी 9वीत होती आणि एक 11वीत होती. लहानच होत्या जेमतेम. आणि आता त्यांचं करायचं कसं? मला खूप भयानक म्हणजे धास्ती, भीती. आणि भाऊ तर आपापल्या संसाराला लागले होते. कोण कोणाच्या इतक्या मदतीला असं धावून येणारे नव्हतेच असे. आता करायचं कसं? तर अशा ह्याच्यामध्ये माझी मुलगी 9वीत होती त्यावेळेस, लहान श्रद्धा. तर तिच्या याच्यामध्ये असं झालं, की म्हणजे तिला त्यावेळेस नेमकं गुगल आणि कम्प्युटर वगैरे असं काहीतरी शिकले. तर तिला ते गुगलवरून काहीतरी टॅरो कार्ड्सचं काहीतरी तिला समजलं. आणि ती स्वतः म्हणजे बघून अभ्यास करायला लागली. आणि आम्ही आमच्या नागपूरमध्ये एका मॉलमध्ये म्हणजे उद्घाटन होतं, तर ते मॉल बघायला आम्ही गेलो. कसं मॉल असतं, आयुष्यात पहिल्यांदा आम्ही मॉल बघणार होतो. तर तिथे बघायला गेलो, तर तिथे एका दुकानामध्ये टॅरो कार्ड्स म्हणून असं हे लागलेलं होतं, म्हणजे बॉक्स होता त्याचा विकायला. ही खूप म्हणजे एकदम करायला लागली, की मला टॅरो कार्ड्सचं तो कार्ड घेऊन दे, कार्ड घेऊन दे. विकत म्हणजे किंमत विचारली तर 500 रुपयाचे ते कार्ड्स. मला वाटलं ते पत्ते असतात ना खेळायचे, 5-50 रुपयाचे कार्ड्स मिळतात. हे काय कार्ड्स, पण हे एवढे महागाचे वगैरे. पण तिने मला हट्ट केला आणि मला घेऊन मागितलं. आता मुलगी म्हणते म्हणून मी तिचा हट्ट म्हणून मी घेऊन दिला तिला कार्ड्स, बाकी काही असं हे नव्हतं. तर अशा पद्धतीने ते घेतलं. आणि तिने काही दिवसांनी मग काय केलं, की आपलं सगळं म्हणजे त्याच्या सांगितल्या पद्धतीने तिने त्याचे काय आपल्या जवळ घ्यायची, बसायची. तेव्हा दूर दूरपर्यंत नागपुरामध्ये काय मी कुठंच ऐकलं नव्हतं. टॅरो कार्ड्स काय आहे, रिकी काय आहे, काहीच माहिती नव्हतं. पण तिला ते माहिती झालं आणि ती आपलं केलं. उशीच्या खाली काहीतरी झोपवायची, त्या कार्डला घेऊन लाडवायची, खेळायची. आणि असं 21 दिवस तिने पूर्ण काम केलं त्या 9व्या वर्गातल्या छोट्याशा मुलीनी, 13-14 वर्षाची मुलगी. आणि एक दिवस बसली आपली सगळे, आणि मी घाबरून ऍक्च्युली माझ्या आईकडे मी शिफ्ट झाली होती, की माझ्या मुलींना घेऊन मी कशी राहणार बा असं वगैरे. तर तिथे आजी आजोबा मामा मामी मी आम्ही सगळेजण बसलो. आता छोटी मुलगी आपल्याला भविष्य सांगते म्हणून सगळे कौतुकाने बसले. आणि तिने एकेकांना सगळ्यांना आपलं
कार्ड्स काढायला सांगितलं. आता कार्ड्स काढलं आणि मग जेव्हा माझी वेळ आली, सगळ्यांनी गमतीने काहींनी उडवलं तर काहींनी गमतीने घेतलं तर काही. पण माझी वेळ आली जेव्हा मी विचारलं कार्ड्स, तिने काही काही गोष्टी एकदम खरंच सांगितल्या. आता माझी मुलगी होती त्यामुळे मला जास्त विश्वासही होता आणि मला कौतुकही वाटलं की असं कसं. कारण आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या मुलांना नाही सांगत ना, आपल्या मनातल्या काय गोष्टी आहे नाही बोलू शकत. आणि तेव्हा ते वेळ समजही नव्हती. तर मला खूप आश्चर्य वाटलं की कशी काय सांगते, काय झालं असं. आणि माझ्या मनामध्ये मात्र आता ती गोष्ट गुंतून म्हणजे आतमध्ये घुसली. कारण आणि त्याच्या आधी मात्र मला ज्योतिष्य वगैरे हे म्हटलं ना, पूजा पाठ ज्योतिष्य किंवा ते अंगात येणाऱ्या देव्या असतात, मला खूप भारी चीड होती. मी अगदी म्हणजे श्याम मानवच्या टीम मध्ये म्हणजे होती, इतकी म्हणजे मला त्यावेळेस हे होतं. आणि माझी आई बिचारी खूप ज्योतिष्य करायची, तिला छोटंसं काही झालं की चालली ज्योतिषाकडे. तर मला असं वाटायचं ज्योतिष लुबाडतात असे हे लोक. पण ते शास्त्र हे मला कधी माहिती नव्हतं, असं वाटलं नाही. पण मात्र माझी मुलगीच मला सांगते आणि त्या गोष्टी काही सत्य असं मला वाटल्या. तर मला मात्र आता त्याच्याबद्दलचं एक आवड निर्माण झाली. आणि माझ्या डोक्यामध्ये घुसायला लागलं की आपण शिकायला पाहिजे, आपण बघायला पाहिजे काय आहे ते. आणि माझी आवड थोडीशी आध्यात्मिकतेमध्ये पण होतच. तर बघा आपल्या मनामध्ये, आपल्या आतमध्ये जे विचार असतात ते बाहेर येतात. म्हणजे बाहेरचं जग हे आरसा आहे तुमचं. म्हणजे तुमच्या सोबत कोण कसं वागतंय, चांगलं किंवा वाईट किंवा जे काही तुम्हाला फसवतंय, तुम्हाला मदत करतंय, जे काही तुमच्या लाईफमध्ये होते ना, ते तुम्ही क्रिएट केलेलं आहे, की त्या व्यक्तीने तसं वागावं. खूप जबरदस्त आहे ही गोष्ट ही जर तुम्हाला समजली तर. तुम्हाला असं वाटेल, असं कसं? मला काही असं वाटतं का की कोणी मला फसवावं? पण यस, हे आहे, हे रहस्यमय आहे. हे मी जाणलं. त्यावेळेस माझ्या मनामध्ये वाटलं, की मला हे टॅरो कार्ड्स काय आहे मला समजून घ्यायचं. मला हे ज्योतिष्यशास्त्र काय आहे मला समजून घ्यायचं. अगदी माझ्या डोक्यामध्ये गुंतल्यासारखं ते सतत राहायचं. मी तिला म्हणायची, "बेटू हे कसं करायचं रे? कसं करते?" तर ती पण मला गमतीने करायची, की "हां मम्मी, हो." म्हणजे ती मला शिकवायला तयार नव्हती. तयार म्हणा, की तेवढं तिला पण समज नव्हतं ना. ती पण नवीनच होती. जस्ट 1 महिन्यापूर्वी ती करून राहिली. बघा त्याची सत्यता, की माझ्या समोर एका रद्दी पेपरवर एक छोट्या जाहिरातीमध्ये टॅरो कार्डद्वारा भविष्य जाणे अशी ऍड मी पाहिली. आणि एक राजेश्री मॅडम म्हणून आहे आमच्या नागपूरमध्येच नंदनवनला त्या राहायच्या. तर तिथे पत्ता होता आणि त्यावेळेस लँडलाईन होतं. मोबाईल फोन आहे तो छोटासा फोन जस्ट आला होता आणि तो फोनही माझ्याकडे नव्हता. तर त्या लँडलाईन वरून मी त्यांचा नंबर हे केला आणि त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. त्यांची वेळ घेतली आणि मी तिथे गेली आणि माझं काही अजून कार्ड्स मला मी बघून घेतलं. त्यांनी मला जे भविष्य सांगितलं किंवा जे काही गोष्ट सांगितलं मला खूप आश्चर्यकारक सांगितली गोष्ट त्याने. पण काही काही वेळेस ना मला काही म्हणजे विश्वासही अजूनही विश्वास एक नव्हता होत. कारण त्यांनी मला काही गोष्टी अशा सांगितल्या होत्या, की जो मुलगा मला मदत करणार आहे, करतो आहे, त्याच्याशी तुम्ही थोडंसं सांभाळून राहा. पैशांच्या संदर्भात हिशोब ठेवा आणि काही गोष्टी तुम्ही अलर्ट राहा. मला त्या गोष्टीचा विश्वासच नाही वाटला. आणि नंतर म्हटलं चला ठीक आहे मी बाजूला काढून ठेवलं ते गोष्ट आणि म्हटलं मला शिकवाल का तुम्ही. तर ते म्हणे की मी आत्ताच 2-3च महिने झाले मी पुण्याहून शिकून आली तर माहित नाही मी तुम्हाला शिकवू शकेन. म्हणजे तुम्हाला जेवढं येतं ना तेवढंच मला शिवा काही प्रॉब्लेम नाही जसं आहे तसं. आणि त्या काळामध्ये 25,000 रुपये दिले मी त्यांना 25,000 रुपये टॅरो कार्ड शिकायचे. आणि मी शिकवून घेतलं 8 ते 10 दिवसात त्यांनी मला शिकवलं. आणि अगदी शॉर्ट मध्ये शिकवलं. मला त्यांना दोष म्हणून नाही द्यायचे त्यांना जेवढं माहिती होतं तेवढंच त्यांनी शिकवलं. पण मी तुम्हाला हे सांगते, की मला त्याच्यातून जे जसं मग मी प्रगती करत गेली, माझे अनुभव मी माझे नोट्स बनवले. आज माझ्या हर एक गोष्टीमधून इतकं सुंदर, की तुम्ही कितीही नवीन असाल, तरी सुंदर पद्धतीने तुम्ही शिकू शकाल. अशा पद्धतीने मी माझं डेव्हलप करत गेले. आणि खरंच त्यांनी जे मला सांगितलं होतं भविष्य आणि मी माझे पण मग कार्ड्स जेव्हा पाहिले आणि काही मग मी माझी केस स्टडी चालू झाली. मग मला एक छोटंसं म्हणजे माझ्या भावाचं एक दुकान होतं, हॉटेल होतं. त्या दुकानामध्येच मी हॉटेलमध्ये सुरू केलं, की तिथेच काही आता तरुण-तरुणी यायचे, तर तुमचं लग्न होईल का? या, मी बघून सांगते. आणि त्यांना मी सांगायची अशा पद्धतीने मी माझं करिअर चालू केलं. इव्हन मी गार्डनमध्ये जायची, अंबाझरी गार्डन नागपूरच्या. तिथे बसायची, तिथे कपल बसले दिसले तर त्यांना बोलवायची, की या तुमच्या आणि काहीतरी भविष्य म्हटलं, की कोणालाही अगदी हे वाटायचं. प्रदर्शनमध्ये म्हणजे अशा पद्धतीने मी माझं आयुष्य चालू केलं ह्याच्यामधून, की खूप जबरदस्त. आणि मला त्याचे अनुभव काही काही गोष्टी मग मी कार्ड्समध्ये आपलं केस स्टडी म्हणून लिहून ठेवायची. आणि ते कितपत सत्य झालं, काय झालं, असं करता 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 खरंच सांगते मी, मला विश्वास बसला नव्हता. त्या ज्या ज्या मुलाने म्हणजे मला मदत केलं, तो माझ्या नंदेचा मुलगा म्हणजे अगदी माझ्या मुलासारखाच असं वाटलं. त्याच मुलाने मला करोडोनी फसवलं.
आणि ते कार्ड्स मला इथे सांगत होते, हिंट देत होते. त्या मॅडमनी पण मला सांगितलं. मी स्वतः जेव्हा पाहिलं होती किंवा केस स्टडी करत होती, स्वतः मला ते इंट्युशन्स येत होते. पण मला तो जो समोरचा व्यक्ती खूप चांगला, खूप गोड आणि खूप चांगले म्हणजे आमचे रिलेशन्स होते. विश्वासच बसत नव्हता की तो व्यक्ती असा करेल. आणि त्याच मुलाने मला करोडोनी माझे प्लॉट्स विकून विकून असं म्हणजे फसवलं. आणि पूर्ण निगेटिव्ह नाही, म्हणजे शून्य नाही तर निगेटिव्हिटी मध्ये, मायनस मध्ये नेलं. म्हणजे मला कर्जामध्ये अडकवलं. जिथे करोडोची प्रॉपर्टी होती तिथे मी 25 लाखाच्या जवळजवळ कर्जामध्ये अडकलो. म्हणजे एक वेळ अशी आली होती माझ्यावर की मी माझ्या मुलीची फीस नाही भरू शकली होती. माझी मुलगी तोपर्यंत, हे सगळं होताना म्हणजे 2-4-5 वर्ष लागत गेले. म्हणजे 1-2 दिवसाची गोष्ट, हिस्ट्री नाही आहे ही माझी. तर हे 2-4-5 वर्षामध्ये जेव्हा माझी लहान मुलगी 9वीत होती, मग ती MBA ला पोहोचली. MBA ची मी 40,000 रुपये तिची फीस नाही भरू शकले. पण अशा पद्धतीने मी स्टडी केलं, रेकी केलं. रेकीच्या नंतर आणखी बरेचसे कोर्सेस केले, शिकले की माझ्यात असं काय चुकते, काय असं मला लोक बोलतात आहे की तुम्ही जसा विचार करता तसंच होतं. मला फसवलं, मी कधीच कोणाला फसवलं नाही. कोणाची 1 रुपयाची उधारी नाही की कोणाला मागितल्याची मला लाज वाटते की मी कधी हे केलं नाही. असं कसं लोक करतात, असं कसं होतंय. पण ऍक्च्युली ते विचारांची म्हणजे हे होतं की मला पैशांच्या बद्दलची भीती होती. मला विश्वास नव्हता की मी करू शकते ह्या सगळ्या गोष्टी. मला असं वाटायचं की पुरुषच लाखो रुपयांनी कमवतात, बायका कमवू शकत नाही. हे इतकं डीप मध्ये माझ्या बसलं होतं. कारण कधी कमवायची अक्कलच नव्हती, पैसे कमवणंच नाही, कधीच नाही. कारण सगळं आयतं मिळत होतं, हातात नोकर चाकर सगळं होतं. श्रीमंती मस्त होती, मान सन्मान, याची मुलगी, त्याची बायको, त्याची बहीण, हीच ओळख होती समाजात माझी. पण जेव्हा मग मी ओळखलं स्वतःला, म्हटलं नाही, आपली स्वतःची ओळख पाहिजे आपल्याला. ऍज अ टॅरो रीडर, ऍज अ रेकी ग्रँड मास्टर म्हणा, काही असो, पण मी लोकांना गायडन्स करणारी मला नंदिनी मेश्राम नावाने स्वतःने ओळखायला पाहिजे. आज तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मला कोणी माझ्या नवऱ्याच्या नावाने ओळखत नाही, माझ्या वडिलांच्या नावाने कोणी ओळखत नाही, माझ्या भावाच्या नावाने कोणी मला ओळखत नाही. तर इथे माझी स्वतःची नावाची ओळख क्रिएट झाली. तर हे सगळं आतमध्ये माझंच डीपनेस काहीतरी माझे विचार होते आणि ते समोर आले. आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर येण्यासाठी म्हणून माझ्या नवऱ्याला बाजूला व्हावं लागलं, माझ्या आई वडिलांना बाजूला व्हावं लागलं, माझे भाऊबंद बाजूला व्हावं लागलं. आणि तिथे मला स्वतःला प्रयत्न करावे लागले. आणि आज खरंच स्वतःच्या भरोश्यावर आपण स्वतः करतोय. तर हे इतके डीप विचार असतात की आपणच आपले विचार ओळखू शकत नाही. आणि ते विचार असे अनोइंगली असे काम करतात आपल्या ह्याच्यामध्ये. आणि हे विचार जेव्हा मला माझे समजूनही येत नव्हतं, मी ओळखूही शकत नव्हते, पण मला टॅरो कार्ड्स गाईड करत होते. पण त्यावेळेस मला विश्वास नव्हता. आणि मी होती, मला स्वतःला वाटत मी सायन्सची स्टुडंट आहे, असं कसं काही पण, ही अंधश्रद्धा आहे, हे असं नाही होऊ शकत. पण नाही, आज क्लिअरिटी आली. भगवान बुद्धाचा धम्म हेच सांगतो आहे की तुम्ही जसं विचार कराल तसंच तुम्ही तुमचं भविष्य घडवणार. ह्या वाक्याचं पूर्ण सार्थक ह्या टॅरो कार्ड्स मध्ये आहे की तुमचं विचारच तुमचं भविष्य घडतात. मग हे जर जाणतो आपण, तर मग आपले विचार बदलवा ना. सिंपल. मग त्यांनी अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहे की सम्यक ज्ञान सांगितले आहे. सगळ्या गोष्टी मध्यम मार्गाने करा. अति खूप खुश होऊ नका, अति दुःख होऊ नका. तर मध्यम मार्ग की अरे आता खुशी आली, दुःख येऊ शकतं, अरे दुःख आलं, खुशी पण येऊ शकते. हा निसर्गाचा नियम आहे. तर अशा पद्धतीने जे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलं, अतदीप भव, की तुम्हीच तुमचे मार्गदर्शक आहात, ह्या गोष्टीचं मला पूर्ण सारांश समजायला लागलं. आणि मी त्या अनुषंगाने काम करायला लागली. आणि खरंच आज ती गरिबी पूर्ण गेली, ते भित्रपणा पूर्ण गेला. आणि आज आपल्या ग्रुपमध्ये इंजिनियर्स, डॉक्टर्स, CA, चांगले चांगले लोक, म्हणजे एज्युकेटेड वेल सेटल्ड लोक, इव्हन अंधश्रद्धा निर्मूलन चे सुद्धा लोक आपल्याकडे आलेत. पोलीस कमिशनरांनी स्वागत केलंय. शिर्डी सारख्या लोकांमध्ये आपल्याकडनं म्हणजे आपल्याकडनं दिवा लावून घेतलेला, म्हणजे किती मोठी गोष्ट की जिथे आज सिंपल हाऊसवाईफ एका मजुराशी बोलायला भीतीभूत वाटत होती, त्याच्याकडनं काम घेण्याची अक्कल नव्हती, आणि आज आपण एवढं काम करतोय, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव झालं. तर बघा, ही कुठलीच गोष्ट छोटीशी नसते. ते कुठे कोणत्या लेवलला तुम्हाला पोहोचवून देईल हे तुम्हाला आम्हाला माहिती नाही. पण आपण आपल्या विचारांवर काम केलं, तसे अफर्मेशन्स देऊन तुम्ही काम केलं, तुम्ही बदलू शकता. हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. आणि हे मात्र तुमचा विश्वास, तुमचा श्रद्धा, तुमचं समर्पण. समर्पण पण मी कोणत्या देवाधर्माशी करत नाहीये, तर सरळ त्या निसर्गाला, त्या सोर्सला समर्पण करा की तुम्हाला काय इच्छा आहे करायची, काय मिळवायचं आहे जिंदगीमध्ये.
कशासाठी आले तुम्ही ह्या जीवनामध्ये, हे तुम्हाला ओळखायचं आहे. बस याचं समर्पण करा. तुम्हाला तुमची ओळख मिळेल. तुम्हाला तुम्हाला पाहिजे तेच मिळेल. इतकं सहज आणि सुंदर आहे, पण त्याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या लाईफमध्ये आपण आपलं करू शकतो, है ना? तर तर ह्या अशा पद्धतीचा आहे. म्हणून मी परत तुमच्या सर्वांचं एकदा स्वागत करते ह्या टारो कार्ड रिडिंगच्या वेबिनारमध्ये. आणि हे अशा टाईपचे कार्ड्स असतात. हे असतात 76 कार्ड्स असतात. हे चित्र आहेत. हे बघा, याच्यामध्ये सूर्य आहे, एक छोटं बाळ आहे, घोड्यावर बसलेलं आहे, फुलं दिलेलं आहे तिथे, याचं असं पांघरलेलं असं म्हणजे एक कपडा दिलेला आहे. हा सगळं एकेका शब्दाचं म्हणजे एकेका चित्राचा अर्थ आहे. आणि याचं नाव आहे द सन. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये उजेड आहे. उजेड म्हणजे जसं सूर्य उगवता सूर्य पाहिलं तर कसं दिवसभराच्या ह्याच्यामध्ये आपण किती कामं करतो, किती ऊर्जा असते आपल्यामध्ये सूर्य असला की, है ना? तर तशा टाईपचा हा पूर्ण आपल्याला तुमच्या कोणत्या बिझनेसमध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये, तुमच्या तब्येतीमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये कसा हा काम करेल हा कार्ड, तर हे तिथे सांगितलं असतं. हा सरळ आला तर आहे, हा रिव्हर्स म्हणजे हा उलटा पण येतो, म्हणजे असा पलटतो, म्हणजे हा सण असा दिसतो तर आपल्याला उलटा दिसेल, है ना? तर अशा पद्धतीत त्याचा पण एक अर्थ असतो. तर प्रत्येक गोष्टीचं हे बघा, इतके कार्ड्स आहेत हे वेगळे वेगळे. हा आपला म्हणजे हा पेंटॅकल्स हा जो दाखवलेला आहे, पेंटॅकल्स म्हणजे आमच्या भाषेमध्ये पैसा. हा पैसा तुम्ही नीट सांभाळू शकाल का? तुम्हाला पैसा देवानी भगवंतानी दिला, म्हणजे ढगातून हात आलेला आहे, म्हणजे देवाचा पैसा, म्हणजे त्या निसर्गाने तुम्हाला पैसा दिलेला आहे. तो म्हणजे जसं येतो आपला प्रश्न येतो की मी हा हा बिझनेस चालू केला आहे किंवा करतो आहे, विचार आहे, तर मला तिथे अपॉर्च्युनिटी आहे का, पैसा येऊ शकतो का? तर बिलकुल हा येऊ शकतो. समजा असा सरळ आला तर द पेंटॅकल्स, एस ऑफ पेंटॅकल्स, म्हणजे सुरुवात झाली पैसा येण्याची, पण हा रिव्हर्स आला तर हा पैसा तुमचा असलेला तो बिझनेस मध्ये लावलेला पैसा वाहून जाईल रे बाबा. नका लवकर बिझनेस, त्याच्यामध्ये तुम्हाला काही फायदा नाहीये. तर अशाने आपण वाचतो. हा, किंवा मग डिले असतात, काही कार्ड्स मध्ये सांगतात की थांबून जा, आता काही सध्या करू नका. तर हे सगळे चित्राचे कार्ड्स आहेत, हे इतके सुंदर वेगळे काढचे आहेत की खूप जबरदस्त. ह्या प्रत्येक कार्डच्या चित्रांमध्ये अर्थ सामावलेला आहे. तर याचे हे असतात 78 टोटल कार्ड आहेत. याच्यामध्ये काही मेजर कार्ड्स आहेत, मेजर अर्काना कार्ड्स हे 22 असतात आणि मायनर अर्काना कार्ड 56 असतात. मेजर अर्काना कार्ड म्हणजे काय होतात की जे तुमच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे, घडणारच आहे, म्हणजे काही काही गोष्टी जसं म्हणजे दैवीय शक्ती, म्हणजे दैवी आहे, ते तुम्हाला ते करायचं आहे. जसं तुम्हाला तुमचे आई वडील आहेत, हे तुम्ही बदलू नाही शकत, हे तुमचं नशीब आहे. की तुमच्या आई वडिलांकडनं तुम्हाला इतकी प्रॉपर्टी मिळाली किंवा नाही मिळाली, किंवा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सोडून दिलं, किंवा तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही केलं, है ना? तर हे तुम्हाला ठरलेलं आहे. तुम्ही आई वडील बदलू शकत नाही. तुम्हाला जे एज्युकेशन दिलेलं आई वडिलांनी, जसे पालन पोषण केलं, ते तुम्ही बदलू शकत नाही, तुमचा जो पास्ट केलेला आता. किंवा मग जसं तुमचे मुलं आहेत, आज जे जसं आहे तसं त्यांच्यापासून तुम्हाला त्रास झाला, फायदा झाला, जे काही तुमचे मुलं तुमचं ऐकतात नाही ऐकत, तुमच्यापासून दूर गेले, तुमच्यापासून जवळ आले, हे ठरलेलं आहे. तुम्ही हे बदलू शकत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये काही शत्रू येतात, काही मित्र येतात. आता जसं माझ्या आयुष्यामध्ये हा माझ्या जवळचा मुलगा, पण त्याने मला फसवलं आणि पूर्ण त्याचे हे हे ठरलेलं होतं नियतीमध्ये. मी जरी नाही असं केलं, की मला नाही असं वाटलं की मी फसवलंय कोणाला तर मला फसवलं असं नाही, पण काही गोष्टी असतील. जसं आता तो मामा भाचींचं मी नंतर म्हणजे मी खूप डायरेक्शनने विचार केला की याने का बरं मला फसवलं, का बरं माझ्या इतक्या भोळ्या म्हणजे स्वभावाचा याने फायदा घेतला. तर खूप डायरेक्शनने बघितलं, तर मग नंतर माझ्या लक्षात आलं की अरे चला, कारण आणि परिणाम आहे. तर ह्या गोष्टीला असं कोणतं कारण असू शकेल. तर म्हटलं मला बघा, हे पैसे तर मी डायरेक्ट कमवलेले नाहीये, हे जे काही केलं हे माझ्या नवऱ्याने कमवलेले. मला आठवत होतं त्यांचं की उन्हात तानात पावसात भिजून सगळं बिचारे इतके मेहनत करायचे आणि एवढ्या वर्षामध्ये त्यांनी इतकी प्रॉपर्टी जमवली होती. तर हे कदाचित त्या मामा भाचीचं काहीतरी असेल. तर हे पास्ट लाईफ रिग्रेशन पण हे पण मी करवते. तर त्या पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये पाहिलं तर त्या मामा भाचीचं काहीतरी, तर त्यांचं प्रॉपर्टी ते आपल्याला वाटतं भौतिक जीवनामध्ये की नवऱ्याची प्रॉपर्टी आहे ती माझी आहे, हे बापाची प्रॉपर्टी तो माझा हिस्सा आहे. पण हे सामाजिक आहे, हे नसतं. आध्यात्मिकतेमध्ये पण तुम्हाला तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी तुम्हाला मिळू शकत नाही, किंवा तुमच्या नवऱ्याची प्रॉपर्टी तुम्हाला मिळू शकत नाही, असंही होऊ शकतं. तर हे असंच आहे. आता मला तर विरोध करायला कोणीच नव्हतं, पण तरी सुद्धा माझ्या नवऱ्याने कमवलेली प्रॉपर्टी सहजच गेली माझ्या हातून. तर हे कार्मिक कार्ड असतात कुठेतरी. तर हे आधीच्या जन्माचे काहीतरी पास्ट असतात आणि ते तुमच्याकडनं जाणारच होतं. तुम्ही कितीही वाचवण्याची कोशिश केली असती तरी. हे मला जेव्हा समजलं, तेव्हा मला म्हणजे पहा, मी त्या वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननी मी माझी स्वतःची स्टडी केली.
की एक तर मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही, ही माझी भौतिकता, माझी चूक झाली, की मला शिकायला पाहिजे होतं मनी मॅनेजमेंट, किंवा मला अजून काही लोकांचे हे सांगायला पाहिजे होतं, म्हणजे मध्यंतरी ठेवायला पाहिजे होतं. ह्या सगळ्या माझ्या काही चुका है ना. किंवा मग आता हे पास्ट लाईफ रिग्रेशनचं मी पाहिलं, त्याही डायरेक्शनने पाहिलं, किंवा माझं माइंड काम कसं करत होतं, ह्या सगळ्या डायरेक्शनने मी माझी स्वतःची स्टडी केली. तर त्याच्यामध्ये हे समजलं की मेजर अर्काना कार्ड हे ठरलेलं काही काही गोष्टी असतात. तुमचा मृत्यू कधी येणार आहे, काय तुमची फायनान्शियल कंडिशन आहे, हे काही काही वेळेस अगदी ठरलेलं असतं. तर अशा पद्धतीचा हा मेजर कार्ड असतात. आणि मायनर अर्काना कार्ड म्हणजे काय असतात, ते तुमच्या विचारांनी बदलतात. तर विचारांनी जसं आता म्हणजे की एखादी गोष्ट मला करायची आहे, माझ्या मनात आलं, आणि थोड्याच वेळात असं की नाही नाही मला समजलं तरी की नाही नाही याच्यामध्ये हे आहे बुवा, असं असं होऊ शकते, तर आपल्याला करणं योग्य नाही किंवा आपल्याला जमणार नाही. मी लगेच त्याला कॅन्सल करून टाकेल की नको नको मला हे करायचं नाही, हो मी म्हटलं होतं पण मला आता नाही जमणार, आपण कॅन्सल करून टाकतो. तर ते अशा पद्धतीचे काही काही आपले डेस्टिनी असते ती म्हणजे आपण कॅन्सल करू शकतो, त्याला म्हणतात मायनर अर्काना कार्ड. तर हे असे 56 कार्ड असतात, 56. आता ह्या मायनर अर्काना कार्ड मध्ये पण 4 प्रकारचे कार्ड्स असतात: वॉन्ड्स, स्वॉर्ड्स, कॉइन्स आणि कप्स. तर हे कसे असतात, वॉन्ड्स म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अपॉर्च्युनिटीज कुठे आहेत, तुम्ही काय करू शकता, तुमच्या इच्छा काय आहेत, त्याच्याबद्दल हा कार्ड सांगतो. की तुम्हाला कधी संधी आली आहे का, येणार आहे का, की संधी जाणार आहे तुमची, किंवा ही वेस्ट आहे संधी, काम करू नका, राहू द्या, है ना. किंवा कोणी तुमच्या म्हणजे समोर कोणी व्यक्ती संधी घेऊन येऊ शकतो, तर तो लॉयल आहे का पर्सन, की तुम्हाला ती संधी तुमच्याकडनं हिरावून नेऊ शकतो. अशा टाईपचं तुम्हाला म्हणजे याच्यातून ह्या बॉन्ड्सच्या कार्ड्स मधून कळतं. तुम्हाला सांगेलच पुढे अजून. आणि स्वॉर्ड्स, स्वॉर्ड्स म्हणजे तलवार. तलवार म्हटलं की तुमच्या लाईफमध्ये संघर्ष. तर संघर्ष काय आहे, की तुम्हाला संघर्ष कसा येतो, की एखादा नवीन बिझनेस लावला किंवा नवीन काहीतरी केलं तर तिथे संघर्ष येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला लोक मदत करू शकतात का, किंवा अपोज करू शकतात, किंवा कोणी फसवून एखादा व्यक्ती, तिथेच तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जसं आता माझ्या याच्यामध्ये पहिल्यांदा त्या मॅडमने सांगितलं तेव्हा किंग ऑफ वॉन्ट्स रिव्हर्स येत होता. तर म्हणजे ही जी अपॉर्च्युनिटी आहे, हे जो तो तुम्हाला मदत करतोय, आपल्याला हा वॉन्ट्स म्हणजे मदत करणारा व्यक्ती असतो, हा मदत करतोय, हा तुम्हाला फसवणार नाही, कारण हा रिव्हर्स येत होता. हा मदतीच्या नावाखाली तुम्हाला फसवणार आहे, तर ही संधी तुमची बरोबर नाही आहे बरं का. आणि मग त्याच्यानंतर मला स्वार्थ म्हणजे संघर्ष येऊ शकतो तुमच्या लाईफमध्ये. म्हणजे एवढा पैसा आहे, एवढं सगळं आहे, सगळं आहे, पण तरी पण तुम्ही संघर्ष कराल, हा पैसा तुमच्या कामाचा नाही. कॉइन्स रिव्हर्स झालं म्हणजे हातातला पैसा सगळा गळून गेला. कॉइन्स म्हणजे पैसा, पेंटाकल्स. ते कुठं म्हणजे नवीन नोकरी लागली तर तुमच्याकडे पैसा येणार आहे का, किंवा तुमची नोकरी जाणार आहे तर पैसा जाणार आहे का, बिझनेस मध्ये तुम्ही फेल होणार तर पैसा जाईल का त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे कॉइन्स तुम्हाला गाईड करतात. कप्स तर इमोशनल, इमोशन्स आहेत, की तुम्हाला इमोशनली कोणी तुमची कोणाशी मैत्री होणार आहे का, नवीन कोणी तुमच्या लाईफ मध्ये येणार आहे का, किंवा इमोशनली तुमच्यासोबत कोणी अटॅच आहे का, है ना. कोणी कोणी तुम्हाला मदत करतात, अगदी अनोळखी लोक असतात तरी सुद्धा इमोशनल अटॅच होऊन जातो आणि मदत करून जातात ते लोक. तुमची कहाणी ऐकतात आणि लोकांच्या डोळ्यात पाणी येऊन जातं, अगदी अननोन लोक असतात तरी सुद्धा. तर अशा पद्धतीचे इमोशनल लोकांच्या बद्दलची माहिती असतं. तर म्हणजे अशा 4 लोकांच्या बद्दल आपल्या जीवनामध्ये माहिती सांगितलं जातं. आणि प्रत्येक कार्डमध्ये मग ह्या वॉन्ड्स मध्ये, स्वॉर्ड्स मध्ये, कॉइन्स मध्ये किंवा कप्स मध्ये अजून कार्ड्स असतात, डिटेल कार्ड असतात. 1 to 10, म्हणजे 1 जो असतो कार्ड त्याला एस म्हणतात, म्हणजे सुरुवात. तर एस ऑफ वॉन्ड्स, एस ऑफ स्वॉर्ड्स, एस ऑफ कॉइन्स, एस ऑफ कप्स, म्हणजे याची सुरुवात झाली का तुमच्या लाईफमध्ये, की कोणीतरी सुरुवातीला मदत केली तर तुमच्या लाईफमधून अपॉर्च्युनिटी म्हणून आला, है ना. तर अशा पद्धतीचं म्हणजे हे असतं. हो, 78 कार्ड्सच असतात ग. हो. तर अशा पद्धतीचं म्हणजे हे कार्ड असतात, एस ऑफ म्हणजे वॉन्ड्स वगैरे हे सांगत असतात. आणि प्रत्येक कार्डचा अर्थ वेगळा, डिटेलिंग असतं अगदी प्रत्येक कार्डचं. नंतर मग हे थोडेसे महत्वाचे कार्ड असतात: पेज कार्ड, नाईट कार्ड्स, क्वीन आणि किंग. क्वीन म्हटलं तर लेडीज साठी मॅच्युअर्ड अशा लेवलला लेडीज असतात त्या, आणि किंग म्हटलं तर मॅच्युअर्ड लेवलला किंग पुरुष असतात. बरोबर जिथे स्त्रीचं असते ना तिथे क्वीन येतं, जिथे पुरुषाचं असतं तिथे किंग येतात. इतकं मजेदार आहे ना, की असं वाटतं अरे छे, याला कसं माहिती आहे काढला की मी पुरुष आहे की मी स्त्री आहे.
छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे आणि एज लिमिटेशन म्हणजे कोणत्या वयाच्या लोकांसाठी, जसं 14-15 ते 21 वर्षाच्या मुलांसाठी 21 ते 25 वर्षाच्या मुलांसाठी म्हणजे पेज येतात. मग 25 वर्षाच्या ते 30 वर्षाच्या साठी नाईट्स येतात. मग 30 वर्षापासून तर थोडंसं 40-45 वर्षापर्यंत क्वीन किंवा किंग येतं, स्त्री पुरुष. आणि त्याच्यानंतर मग 55 साठी मग द एम्परर, एम्प्रेस अशा टाईपचे येतात. खूप सुंदर म्हणजे असे असतात. राणी हो की राणी म्हणजे एम्प्रेस, जी म्हणजे इतकी समजदार स्त्री आणि मॅच्युअर्ड स्त्री असते की तिने आपल्या जीवनामध्ये बऱ्याच खालवर पाहिलेलं असते, स्त्री किंवा पुरुष. तर त्यांच्यासाठी एम्परर किंवा एम्प्रेस असतं. म्हणजे आता ते शिकले, आता ते दुसऱ्यांना शिकवणार है ना. आपले अनुभव जसे आपले आई वडील आजी आजोबा आपले अनुभव सांगतात की बेटा असं करायचं, असं पाय सांभाळून टाकायचं. तर अशा पद्धतीची आपली जशी जशी मेंटल ग्रोथ होते तश तशा पद्धतीने आपल्याला कार्ड्स बरोबर सांगत असतात. तर हे अशा पद्धतीचं आपण म्हणजे त्याच्या आता हे सगळं डेकोरेशन पण करू शकतो आपण. क्रिस्टल्स आहेत, काय कॅन्डल्स लावून असं वगैरे हे शफल करायचं असतात कार्ड्स. अशा टाईपचे शफल करणं असतात. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण शफलिंग सांगत असतो. हे असे असतात आपले कार्ड्स. हे वेगळे वेगळे चित्र दिसत आहेत तुम्हाला. प्रत्येक कार्डचं चित्र म्हणजे वेगळं वेगळं अशा टाईपचं हे पसरवायचं असते. प्रश्न पण असं सटीक ठेवायचं की कोणता प्रश्न, असं नाही की माझ्या समोरची जिंदगी कशी आहे, आता जीवन माझं कसं आहे. बिलकुल तुम्हाला नोकरीबद्दल आहे तर विशिष्ट कोणत्या नोकरीसाठी मी आता इंटरव्ह्यू देत आहे, हा नोकरी माझा पॉझिटिव्ह आहे का, मला मिळू शकतं का. किंवा टिपिकल एखादा बिझनेस मी काढतोय तर माझा हा होऊ शकेल का, है ना. तर तशा पद्धतीने हे करू शकतं. तर हे तुम्हाला कसं जे मिळतं, तर हे भविष्य आपल्या आतमध्येच आहे, आपल्या विचारांमध्ये. आपण कसं विचार करतो त्याच्यामध्येच आपल्याला आहे. तर ते आपल्याला ओळखता असं येत नाही, तर आपल्याला त्या चित्रांच्या मार्फत म्हणजे त्या भाषेमध्ये ही टॅरो कार्ड रीडिंग शिकणं म्हणजे ते भाषा शिकणं चित्रांची आणि त्याचा अंदाज लावणं आणि तिथून आपल्याला ओळखता येतं. आपल्या विचारांना आपण एक भाषा देतो, एक बोली देतो, एक लँग्वेज त्यांना देतो. तर अशा पद्धतीचं हे आपलं म्हणजे टॅरो कार्ड रिडिंगचं एक आहे. तो खूप सुंदर आहे. ह्या ब्रह्मांडाची भाषा समजणं किंवा त्याला ओळखणं आणि त्याला आपल्या भाषेमध्ये त्याला कन्वर्ट करणं, समजमध्ये कन्वर्ट करणं आणि ते ऍक्शन मध्ये आणणं, हे सर्व एक विधी म्हणजे टॅरो कार्ड रिडिंग आहे. तर अशा पद्धतीचं आपल्या लाईफमध्ये आपण म्हणजे हे आहे की आपल्या दृष्टिकोन, आपला म्हणजे दृष्टिकोन म्हणजे हर एक गोष्टीला, हर एक जीवनामध्ये, हर एक जो लाईफ मध्ये जे काही गोष्ट घडत असते त्याचा दृष्टिकोन कसा असतो आपल्याला, त्याचं महत्व आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आणि तोही दृष्टिकोन आपला सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती करायला पाहिजे. की कितीही निगेटिव्ह गोष्ट असेल, जसं आता मी म्हटलेलं आहे, मी माझी स्टोरी सांगते की मला त्याने असं फसवलं, तसं केलं, तसं केलं, पण मला त्याचं आता दुःखच नाही होतं, कारण मी त्याला त्याच्यातही सकारात्मक दृष्टिकोन पाहिला की जर त्यांनी मला असं केलं नसतं तर माझी आज ही निवडच झाली नसती, किंवा आज माझी जी काही पहचान झालेली आहे लोकांमध्ये, किंवा मला जो कॉन्फिडन्स आला की अरे मी करू शकते, अरे करोडोच्या घरामध्ये आपण कमवू शकतो. एक दिवस असा होता की मी लाखाची गठ्ठी सुद्धा हातामध्ये धरली नव्हती आणि आज मी करोडोचं मस्त डील करते. तर का करते, तर मला जेव्हा शून्यामध्ये त्यांनी आणलं तेव्हाच मी करू शकले. तर हा माझा सकारात्मक दृष्टिकोन मी माझा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये केलं तेव्हा माझी ग्रोथ झाली आणि मला मजा यायला लागली. तर असा हा सकारात्मक दृष्टिकोन, कितीही तुमच्या याच्यामध्ये कोणी कोणी विचारतात की हा मला साथ देणार आहे का, तर नाही आलं तरी सुद्धा तिथे त्यांना सांगायचं असतं की तुम्ही घाबरू नका, हा साथ न देणंच तुमचं भविष्य चांगलं घडू शकते. तर हे साथ न देणं हे तुमचं भविष्यामध्ये तुमचं म्हणजे प्रगती आहे. घाबरू नका. जसं आता मी ज्या मुलीला सांगितलं होतं है ना, लग्नाच्या बद्दल सांगितलं किंवा ज्या मुलीचं डिवोर्सच्या बाबतीत सांगितलं, म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर परत लग्न करणं म्हणजे किती मजेदार गोष्ट. म्हणजे तिथे समजलं की नाही नाही, हे दोघांचं प्रेम त्या मुलासाठी का असे ना पण पक्का आहे. आता मात्र त्यांचं एकदम चांगलं आहे. आता त्या मुलीला बिलकुल आता आधी तर तू करू देत नव्हता काही, कारण त्याची आई नाही म्हणायची. पण आता मात्र म्हणे मी नोकरी करते, नोकरी करणार, नोकरी करते, ती स्वतःच डेव्हलपमेंट आहे. मुलाला त्यांनी याच्यामध्ये ठेवलं, हॉस्टेलमध्ये ठेवलं, मुलगाही चांगला शिकतोय आणि दोघं छान एन्जॉय करतात आहे. तर किती सुंदर. म्हणजे हे आधी नुसतं भांडणं हे ते होतं, पण जे काही झालं ते सगळं काहीतरी चांगल्यासाठीच होतं. दृष्टिकोन चांगला ठेवला तर तो दुःखच नाही राहिलं त्या आयुष्यामध्ये.
तर हे सगळं शिकणं म्हणजे कसं, आपल्या जीवनात तर आपण हे करायचं आहे. पण हे दुसऱ्यांच्या पण जीवनामध्ये मार्गदीपक म्हणून बनवणं हे किती सुंदर आहे है ना. आपण त्यांना कधीच निगेटिव्ह सांगत नाही. आणि निगेटिव्ह असलं तरी त्यांना कसं सकारात्मक करून म्हणजे आपल्याकडून जाणारे लोक पॉवरफुल होऊनच जातात. आणि मला आठवतं माझी आई बिचारी जेव्हा ज्योतिषाकडून आली की ती डाऊन व्हायची, आणि त्यावेळेस मग मला किती माझ्या माझ्या स्वतःच्या जाऊ दे मंगळाचं लाल मोती पुखराज आणि ब्रेसलेट आणि गळ्यात माळा किती किती काय काय बिचारीने घेऊन दिलं होतं मंगळ आहे म्हणून मला. तर अशा पद्धतीचं असतं, कारण ते एक आता विचारसरणी, आपण त्याला हे नाही करत, बिचारा आईचं प्रेम होतं ते, है ना. तर अशा पद्धतीचं आपण हे करू शकतो. तर याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकणार. तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय शिकणार. ते बघा, अशा म्हणजे कार्ड बद्दलची एकेका कार्ड बद्दलची पूर्ण माहिती, एक एक कार्ड कोणत्या डायरेक्शननी, म्हणजे तो पैशांच्या बाजूनी काय म्हणतो आहे, तो तुमच्या रिलेशन मध्ये काय म्हणतो आहे, तुमच्या सामाजिक पद्धतीने काय म्हणतोय, मुलांच्यासाठी हे विचारलं तर एज्युकेशन मध्ये काय म्हणताय, तुमच्या आरोग्यासाठी काय म्हणताय, तुमचं पर्सनल व्यक्तिमत्व कसं आहे, हे सुद्धा. आणि मी जेव्हा शिकले ना, तेव्हा मॅडमने फक्त त्याचं एक एका दोन दोन शब्दामध्ये मला फक्त सांगितलं. जसं आता हा तुम्हाला पहिलाच कार्ड दिसतोय, लवर्स आणि व्हील ऑफ फॉर्च्यून. त्याच्यासाठी लवर्स म्हणजे हा प्रेम प्रकरण आहे, लग्न आहे, सेटल आहे, म्हणजे शारीरिक जिथे संबंध असतं म्हणजे सेटल लग्न आहे, आणि इथे भगवंताची कृपा आहे, बस एवढं सांगितलं. पण समजा एखाद्या कुवाऱ्या मुलामध्ये एज्युकेशन घेतोय आणि त्याच्यामध्ये हा कार्ड आला तर, अरेच्छा, याचं तर लग्नही नाही झालंय, मग हा कसं काय करतोय, माझ्या एज्युकेशन मध्ये लक्ष आहे का, मग हे म्हणजे हा दृष्टिकोनच नव्हता. पण हे सगळं मी डेव्हलप केलं स्वतःला, आणि याचे पूर्ण रिझल्ट घेतले. आणि त्याच्याबद्दल तुमचं मग हा काढायला, तर तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही काय विचार करता, किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, तुमचं वय काय आहे, त्या पद्धतीने तुम्ही कसे जायला पाहिजे, हे पूर्ण डिटेल तुम्हाला नोट्स सहित, आणि हे जे मी देणार ते रेकॉर्डिंग पण देणार आहे. असं नाही की तुम्ही एकदा शिकले तर झालं, शिकलं. आता आम्ही शिकलो तेव्हा तर बिचारे आम्ही एकटेच गेलो, आणि मलाच माहिती होतं, आणि एकदा शिकलो, त्याच्यानंतर कधीच मॅडमशी भेट झाली नाही माझी, कधीच नाही. पण इथे मात्र असं नाही राहणार. तुम्ही नेहमी, आणि बरं एक नाही तर अशा जितक्याही बॅच झाल्या त्याच्यामध्ये रिपीट तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्या बॅच मध्ये माझे जुने स्टुडंट ज्यांना रिपीट करायचे आहे ते येऊ शकतात. आणि रिपीट तर आहेच आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळू शकते, जेव्हा तुम्हाला वेळ आहे त्या वेळेवर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. इतकं सहज आणि सुंदर, म्हणजे तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी तुमचा हात सोडत नाही. तर नक्कीच, आणि इतका सुंदर व्यवसाय व्यवसाय म्हणून, प्रोफेशन म्हणून आहे ना, की एक ना आपली एक आध्यात्मिक प्रगती होते, आपण इतरांच्या लाईफमध्ये मदत करतो. आणि एक गुरु म्हणून ना तुमची भावना, खरंच मी तुम्हाला आता व्हिडिओ तर दाखवू नाही शकणार, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जरूर पाठवेन, की किती गुरुपौर्णिमेला कसे लोक पाया पडतात, म्हणजे विचारही करू शकत नव्हते मी असं कधी, की असं काही होऊ शकेल. आणि असं वाटायचं, मी असं काय दिलंय लोकांना की एवढी त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दलची पॉझिटिव्हिटी, आणि इतकं आदर, इतकं सत्कार. खरंच सांगते, कोणी पुतळा म्हणून दिला, अक्षरशः पेंटिंग केलेलं आहे, इथेच ठेवलेलं आहे जवळ. म्हणजे आपल्या भावना अशा व्यक्त करतात देवाजवळ. माझ्या तुम्ही घरी आले हॉलमध्ये वगैरे, माझ्या जे काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत ना, सगळ्या गिफ्ट आलेल्या आहेत. कोणी मला तानपुऱ्याचं हे देतं गिफ्ट, कोणी काय देतं काय देतं. हे सगळं म्हणजे हे आपण पेरलेलं बीज आहे बरं, तेच आपल्याला मिळतं आहे. ते खूप योग्य असं आहे, की तुम्ही हे बीज म्हणजे खूप सुंदर तुम्हाला फळ मिळतो आहे. आणि हाऊसवाईफ आहे ना, घरातून करा. आजकाल तर ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला ती पण एक कला शिकली, कसं ऑनलाईन करायचं काय, ते पण आमची शुभदा शिकवते. ते गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तो पण एक कोर्स लावून तुम्ही छानपैकी झूम कसा करायचा, काय करायचं, पूर्ण तुम्हाला टेक्निकल नॉलेज ते शिकवू शकते. तशा पद्धतीने तुम्ही घरी बसूनच लोकांचे भविष्य बघू शकता. आज मला म्हणजे माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागते प्रत्येक वेळेस, कारण खूप लोकांचं हे असते. आणि मी माझ्या मर्जीने, मी कुठेही असेल, म्हणजे मी घरी असो की बाहेर असो, कुठेही असेल तरी सुद्धा मी हे करू शकेल, है ना. तर अशा पद्धतीने आपण हे काठ करून शिकू शकतो, आणि इतकं सहज, आणि इतकं सहज, आणि आपल्या स्त्रियांसाठी तर खूपच चांगलं आहे. तर महिला जास्त करतात ह्या क्षेत्रामध्ये.
तर प्रत्येक कार्डची माहिती देते. कार्डचे 2 प्रकार म्हणजे सरळ उलट असं रिव्हर्स्ड असतं. मेजर अर्काना कार्ड, मायनर अर्काना कार्ड, पीपल्स कार्ड हे सगळं जे मी आता कार्ड दाखवले ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार. कार्डची केअर कशी करायची हे पण एक तुम्हाला हे सगळं चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. शफल करायचं आहे आणि याच्यामध्ये महिला केवळ महिलाच करतात असं नाहीये, पण महिला जास्त आहेत. आजकाल आता पुरुष एक बरेच मी पाहिलेले आहे, पण आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा महिलाच जास्त राहायच्या. तरी पण एकंदरीत ऍव्हरेज पाहिलं तर महिला जास्त असतं. याचं कारण काय असतं की महिलांना ना एक म्हणजे म्हणतो ना थर्ड आय चक्र म्हणा किंवा एक त्यांचा सिक्स सेन्स हा जागृत जास्त असतो. सिक्स सेन्स म्हणजे 5 सेन्स तर आपले फिजिकली आहेत. कान, नाक, डोळा आणि स्पर्श, गंध हे 5 सेन्स तर कोणाला स्त्री पुरुष आहेत. पण मात्र काहीतरी होणार आहे किंवा काहीतरी कोणीतरी करणार आहे हे स्त्रियांना लवकर लक्षात येतं. है ना, कोणाचा स्पर्श, कोणाची नजर हे लवकर येतं. पुरुषांना तेवढं समजत नाही, एकदम लगेच लक्षात येत नाही, पण स्त्रियांना येतात. म्हणून आणि याच्यामध्ये तुम्हाला काही दुसरं काही गणित नाहीये की काही हे नाहीये. याच्यामध्ये सेन्स, सिक्स सेन्सच वापरतो. तुम्हाला ऑटोमॅटिक ते सेन्स येतो आणि ते समज येते की आता याच्यात काय होणार आहे, काय होऊ शकतं. आणि तशा म्हणून याच्यामध्ये स्त्रिया जास्त येतात. पण तरी पण पुरुष आहेत. आपल्या ग्रुपमध्ये पुरुष असतातच. म्हणजे 80-20चा रेशो असतो. टॅरो कार्ड विषयी महत्वपूर्ण पूर्ण गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. टॅरो कार्ड चार्जिंग करणं. आता तुम्ही रेकी शिकले याच्यासोबत तर जबरदस्त आहे. म्हणजे त्या रेकीनेच तुम्हाला चार्जिंग करणं आहे. मी तर अगदी सांगते की कमीत कमी 3 डिग्री पर्यंत रेकी शिका टॅरो कार्ड रीडरला. ते जरुरीच करते मी. कारण त्याच्याने तुम्हाला आणखी कॉन्फिडन्स येतो आणि ती दिव्य शक्ती जी असते आपल्या आतमध्ये ब्रह्मांडीय शक्ती तिला जागृत करणं हे 2 रिलेटेडच आहेत म्हणजे अगदी. त्यामुळे याच्यासोबत रेकी शिकले तर खूपच जास्त होतं. त्याच्यामुळे आपल्याला चार्जिंग करावं लागतं. मग याच्यात अनेक स्प्रेड येतात. कशा पद्धतीचे कार्ड्स ठेवायचे म्हणजे ऑप्शन स्प्रेड आहे. 3 कार्डचे ऑप्शन म्हणजे तुम्हाला जसं खूप ऑप्शन्स आहेत. आता मला जसं शिक्षणाबद्दल की मी सायन्स घेऊ की मी कॉमर्स घेऊ की मी हा कोर्स करू तर मला कोणती आवड आहे. मला तर डॉक्टरी की आवडते, इंजिनिअरिंग आवडते, मला हाही सब्जेक्ट असे कन्फ्यूज होतात. तर मग अशा वेळेस तुम्ही हे करा. तर कुठे जास्त तुमची उन्नती आहे किंवा मग आता जसं लग्न करायच्या वेळेस एक मुलाला 2-3 मुलींचं हे आलं ऑप्शन आलं तर तिथे ही मुलगी ती मुलगी तर अशा पद्धतीने जिथे कुठे आलं बिझनेसच्या साठी तर ऑप्शन स्प्रेड आहे 3 कार्डच्या म्हणजे पास्ट फ्युचर आणि प्रेझेंट काय आहे तुमचं केस स्टडी तुमची तुम्हाला ह्या गोष्टी मी माझ्या स्वतःचा सांगेल केस स्टडीज बरेच आहेत न्यूमरोलॉजी आणि टॅरो कार्डचा कसा संदर्भ आहे ह्या बाबतीत तुम्हाला इथे माहिती होईल तर अशा पद्धतीचं तुम्हाला हे आहे शिकवणार आहे मी तर मी तुम्हाला आता केव्हा आहे ते मी सांगते आता तर आता आपली बॅच होणार आहे चालू 15 सॉरी म्हणजे 15 दिवसाचा हा कोर्स राहील 15 ते 20 दिवसाचा कोर्स राहतो मी प्रॅक्टिसही करून घेते मग नंतर 1 जुलैला आता 1 जुलैपासून हा कोर्स चालू होतोय ठीक आहे आणि याची वेळ राहील 4 ते 6 संध्याकाळी आणि समजा तुम्ही ह्या वेळेस करू शकले नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल आणि रेकॉर्डिंगच्या तुम्ही बिलकुल सेम टू सेम तुम्हाला काही तुम्हाला फरक पडणार नाही वाटल्यास तुम्हाला काही असेल तर प्रायव्हेटली माझ्याशी 1 to 1 सुद्धा तुम्ही माझ्याशी बोलू शकता तर याची फीस ठेवलेली आहे 25,000 रुपये तुम्ही आता अगदी सगळेजण सांगतात आहे फीस काय विचारलंय बरेचदा तर मी आता स्टेप बाय स्टेप म्हणजे सांगायचं होतं मला म्हणून मी तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही तर येस तुम्हाला आवडेल असं तुम्ही म्हटलेलं आहे खूपच छान रेखा खूप मस्त आहे मला शिकायला आवडेल तर खूप खूप धन्यवाद आणि खरंच मस्त आहे खरंच छान आहे आणि एक आपली ओळख तयार होते एक वेगळ्या विशिष्ट नजरेने लोकांची आपल्याला हे होते मी खरंच सांगते ना माझ्याकडे इतके भयानक भयानक लोक आले कसे कसे प्रश्न विचारतात म्हणजे की आणि त्यावेळेस वय पण आपलं म्हणजे हे होतं तर त्यामुळे मला भीती पण होती काही पण विचारणं म्हणजे काही काही लोक तर अगदी म्हणजे भयानकच प्रश्न सेक्शुअलिटीचा वगैरे आणि जेव्हा म्हणजे अशा टाईपचं वगैरे पण त्याही वेळेस म्हणजे मी स्वतःला रेकी देणं ते रेकीचे पिलर्स ठेवणं वगैरे त्या कॉन्फिडन्सनी करणं म्हणजे खूप जबरदस्त आणि त्याच्यानंतर त्यांची नतमस्तकता की जे इतकी पॉझिटिव्हिटी इतकी पवित्रता म्हणजे त्यांना दिसतं की ती आपली एनर्जीच ती ऑटोमॅटिक काम करते खरंच तुम्ही हा अनुभव घेऊन बघा आणि न घाबरता करून बघा जबरदस्त त्याचे रिझल्ट आहे आणि आपल्याला ट्रू नॉलेज द्यायचं आपल्या प्रज्ञा करुणा आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे तर प्रज्ञा करुणा म्हणजे प्रज्ञा म्हणजे ट्रू नॉलेज आणि करुणा म्हणजे कंपॅशन तर कंपॅशन युक्त आपल्याला सांगायचं आहे त्यांना तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे हे खूप जबरदस्त आहे तर याच्या फीस आहे 25,000 मी तसं 25,000च घेते
पण आजच्या आज जर तुम्ही आज बुकिंग केलं तर मी तुम्हाला 5,000चं डिस्काउंट नक्की देणार. तर आज रजिस्टर करा. आणि लिमिटेड सीट्स असतात. आणि म्हणजे मी खूप सारा घेऊन खूप कचरा आणि असं खूप भीड करत नाही तर बिलकुल, कारण माझा उद्देश असा असतो की 1 to 1 सगळ्यांकडे लक्ष देता आलं पाहिजे. खूप लिमिटेड असे मी सीट्स असं करत असते. तर आज आणि आता रजिस्टर करा. निदान काही पैसे भरून, है ना, 50% भरले तरी चालतं. तर हे माझे बँक डिटेल्स आहेत. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट असेल तर हा माझा नंबर आहे. फोन पे वगैरे 9890960484. तर हा माझा नंबर आहे. याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला आज आणि आता ऍडमिशन लवकरात लवकर घेऊ शकता. तर मी आता तुम्हाला अनम्यूट करते. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच मला प्रश्न विचारू शकता. येस, मी तुम्हाला हे केलेलं आहे, अनम्यूट केलं. अंजना, बोला. तुम्ही अनम्यूट केलेलं आहे. हा मॅम, आवाज येतोय? हो, येतोय, बोला. आवाज येतोय मॅम? हो हो, हा, येत. तर मला हे विचारायचं, हे टेरोचं आपण सांगितलं का 25,000? हो, टॅरोचंच आहे, ते टेरोची टॅरोचंच फी आहे. हो सांगितली ना? हो, हा, आज आपला ऑनलाईन आहे? टॅरोचंच आहे. हो, ऑनलाईन ऑनलाईन राहणार आहे. ऑन ऑन हा हा, ओके. 2-2 तास रोज? हो, मग रोज याचं 2 तास. सर्टिफिकेट मिळणार का? बिलकुल. आणि सर्टिफिकेट? आपली ही कंपनी रजिस्टर्ड आहे, त्यामुळे सर्टिफिकेट जरूर मिळणार. येस, हा हा, मग मला सर्टिफिकेट. मला हे सांगा, फर्स्ट लेवलच शिकवणार की ऍडव्हान्स पण शिकवणार आहे यामध्ये? पूर्ण पूर्ण ऍडव्हान्सच आहे, 2 म्हणजे लेवल असतात ना? नाही नाही नाही, अच्छा, फर्स्ट 2 सेकंड असं लेवल काही. असतात ना? एक नाही मिनिट, नाही मी म्हणजे मी तुम्हाला म्यूट करते म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऐकाल. आता शांतपणे ऐका. तुम्ही प्रश्न विचारले ना तर ऐकून पण घेत चला. ठीक आहे. याच्यामध्ये 2 लेवल वगैरे नाही आहे. तसं मी मध्ये केला होता प्रयत्न की एक बेसिक आणि मग नंतर, तर तो तुम्हाला महागात पडतो. त्यापेक्षा मी पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनली शिकवून देते. ठीक आहे, पूर्ण प्रोफेशनली, म्हणजे एक बेसिक आणि ऍडव्हान्स सगळं त्याच्यातच आहे. तर डबल असं मी काहीच नाही केलेलं आहे. तर एकदा जॉईन व्हा आणि पूर्ण पूर्ण कोर्स करा. तर 15 एक दिवस तर तुम्हाला शिकायलाच लागतात. 2-4-5 दिवस मी अजून तुम्हाला जास्तीचे देते तुमची प्रॅक्टिससाठी, तुमचे प्रश्न उत्तर वगैरे असतात त्याच्यासाठी. ठीक आहे. अंजना मॅडम, अंजनी मॅडम, अनम्यूट करा आणि बोला आता. हा ओके ओके, हा आता समजलं. नाही, काही काही असं करतात ना, की पहिला लेवल दुसरी लेवल अशी करतात, म्हणून हा विचारलं. हा हा, मी पण केलं होतं तसं. पण ते अर्धवट नॉलेज होऊन जातं आणि हम्म. ते काही बरोबर वाटत नाही. म्हणून मग मी म्हटलं की नाही, शिकवायचं मला कसं आहे, क्वालिटी पीपल पाहिजे, की जे खरंच करून पुढे जाऊ शकतात. उगाचच पैसे घ्यायचे आणि द्यायचं आणि त्यांना हे करायचं सोडायचं असं नाहीये. तुम्हाला क्वालिटी म्हणजे ते तुमच्या आयुष्यासोबत तुम्हाला सोबत राहणार आहे आणि तुम्ही त्याच्यातून अर्निंग करू शकता साईड बाय साईड. तर अशा पद्धतीने 1 to 1 मी अगदी लक्ष देऊन तुम्हाला शिकवते. म्हणून मग मी करायचं तर पूर्ण करा असं केलेलं आहे. आणि ते महागातही पडायचं, म्हणजे हेही करा, बेसिक करा, मग ऍडव्हान्स करा, तर त्यापेक्षा कशाला मग पूर्णच चांगलं शिका, है ना. येस, प्रियंका प्रवीण, बोला. हा मॅडम, ऑलरेडी माझं रेकी झालंय, 4th लेवल झालं. तर अच्छा, पण माझी प्रॅक्टिस नाहीये. तर काय मग नाहीये? याच्यात प्रॅक्टिस प्रॅक्टिस नाही आहे माझी. ऍक्च्युली काय वर्किंग आहे ना, त्याच्यामुळे